गाईज रक्षाबंधनाच्या निमित्तानं ना एक भन्नाट एपिसोड मी तुमच्या भेटीला घेऊन आली आहे. खरं तर आपण बहिणी नेहमी भावांकडनं गिफ्ट मागत असतो ना. यावेळी रक्षाबंधनला मी 2 बहिणींना घेऊन आली आहे ज्या एकमेकींसाठी स्ट्रीट शॉपिंग करणार आहेत. त्यासाठी मी बँड्रा हिल रोडवर आली आहे आणि माझ्याबरोबर आत्ता ज्या बहिणी आहेत त्यातली एक तिच्या कंटेंटनी सगळ्यांना इन्स्पायर करते आणि दुसरी तिच्या फिटनेसनी सगळ्यांना इन्स्पायर करते आहे. स्वागत करूया दबडे सिस्टर्स. विवाह कलेक्शन बाय P&G Jewelers. नमस्कार. हाय दीदी, कशी आहेस? हाय मोनिका, किती दिवसांनी भेटली? खूप दिवसांनी. फायदा कशा आहात? काय चाललंय? व्हॉट्सअप मस्त, तुझ्यासाठीच आम्ही इथे शॉपिंग करायला आलोय. हा. खूप वर्षानंतर आता Street शॉपिंग shopping. शॉपिंग करणार वर्षांनी करणार आहे. आणि मज्जा ही एक काय म्हणतात वेगवेगळ्या व्हरायटी मधली कमी पैशामधली शॉपिंग हे म्हणजे एक चॅलेंज असतं आणि मज्जा खूप येते बाबा. बरं, तुमच्या या शॉपिंग मध्ये थोडासा टेस्ट देते. हा. तर मी तुमच्या दोघींना ना 1000 रुपये देते. ओके. तुझे 1000 रुपये. 1000 इज द बिग अमाऊंट. Big amount? येस. ओके दीदी, हे तुझे 1000 रुपये. तुमच्या दोघींना एकमेकींच्या आवडीच्या म्हणजे एकमेकींना आवडतील अशा वस्तू 1000 रुपयामध्ये खरेदी करायच्या आहेत मॅक्झिमम. Maximum? 1000 रुपये संपेपर्यंत शॉपिंग करत राहायची. अरे Oh पण मला वाटलं एक नाही, ही 1000 ची तुझ्यासाठी करणार, तू 1000 ची हिच्यासाठी करणार. अरे यार जास्त झाले का? देऊन टाक नाही, 500. नाही, नाही. मला तर सवयच नाहीये. मी काय आजकाल कसं एक येतो ना, एक ड्रेस येतो 1000 रुपयाचा. हो. तो जास्तीत जास्त म्हणजे किती? जास्त म्हणजे हिनी 4 घेतल्या तर ऍटलीस्ट तुझ्या 5 तरी पाहिजेत किंवा वाईज वर्षा. ओ माय गॉड, दीदी, ही तुझ्यासाठी किती चॅलेंज आहे? खूप चॅलेंज आहे माझ्यासाठी. हे मोठं चॅलेंज आहे कारण खूप वर्ष झाली मी स्ट्रीट शॉपिंग केलेलंच नाहीये. सो हे पहिल्यांदा मी खूप वर्षांनी एक्सपिरियन्स करणार आहे, बार्गेन करणार आहे, बघू काय होतं. मोनिका, तुझा काय अनुभव आहे बार्गेनिंगचा? बार्गेन मला फार नाही, पण मी बडबड खूप करू शकते. त्यामुळे मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करेन की क्या भैया दे दो ना, इतना क्या है, देखो वो भी शूटिंग कर. आणि शूटिंगचा मी एक यूज करून घेणार आहे की कॅमेरा आहे, कॅमेरा बहुत लोक आएंगे देखने को. थँक्यू फॉर टिप. टिप दिल्याबद्दल. चला तर पाऊस यायच्या आधी आपण सुरुवात करूया. चलो गो. येस. चलो. 1000. चला, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. शुभेच्छा दोघींना. Thank शुभेच्छा you. दीदी. Thank तुझी you. पाहिजे हा? हो, हो. माझी टीम दीदी आहे. चला अरे या. बाप रे बाप. चलो. ₹1000 कमॉन. मला पॅन्ट्स दिसतायत. ऍक्च्युली पॅन्ट्स खूप छान आहेत. लेट्स ट्राय दीज. भैया ये कितने का है? 550. 200 में दोगे? 200 मागितलं, नाही म्हणतायत. याची काय प्राइस आहे? कितना कितना कितना? 150 का है वो। 150. यहाँ से नीचे 100 वाला है। कितना कम करोगे वो बोलो. निकालो क्या कैसे। मैं दो तीन लेती हूँ फिर. मी कानातले घेते फर्स्ट थिंग. मला असं वाटतं की मोनिकाला हे खूप आवडतील आणि बघू कसं वाटतंय. 1-2 तरी ऑप्शन्स आहेत इथे जे मी घेऊ शकते. ओके, इसका बोलो कितना? दोनों का 300 डॉलर। नहीं कम करो. 250 का ठीक है। नहीं 200. 200 में 200 बराबर है. 200. ये देखो शूट चल रहा है मेरा. मेरे को बहन के लिए गिफ्ट लेने का है. 200 में 200. ₹200 मला 2 कानातले मिळालेले आहेत. चलो नेक्स्ट आपण बघूया काय आहे. बॅग्स दिसत आहेत. लेट्स ट्राय बॅग्स. इतकं कन्फ्युजन होते, कळतच नाही काय घ्यावं. पुढे बघूया. वाटत नाही. फिरतेच आहे अजून. एक आवडलं होतं पण
ते बजेटमध्ये नाही बसलं म्हणून पुढे आले. आता मला असं झालं की शर्ट घेऊ का काय करू, नाही तर मला पुढे 1-2 दुकानं माहिती आहेत. लेट्स ट्राय देअर. तिचं झालं का शॉपिंग? तिने सुरू केलंय. अय्या, ये कितने का है? 650 650. और ये डिस्काउंट हो जाएगा, सेम प्राइस 650 का. डिस्काउंट हो जाएगा. हाँ ये अच्छा दिख रहा है, ये कुछ डिफरेंट भी है. महंगा एडिशन नहीं है, अच्छी चीज़. बोलो एक ही लेती हूँ, इसका बोलो कितना. नहीं नहीं नहीं, मेरे पास सिर्फ 500 है, उसमें मेरे को खरीदने हैं. इसका बोलो पहले. मेरे को और 3-4 चीजें लेनी है. 600 का ना. नहीं 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 500 में नहीं 3-4 चीज़ें क्या मिलेंगी. नहीं, अभी लेना है मेरे को. ये देखो, ये मैंने ले लिया, तो मेरे को चैलेंज है. ओके, मेरी बहन के लिए मेरे को खरीदना है. 600 का नहीं नहीं 500 पर. कम हो गया. नहीं नहीं बराबर है, बराबर है. 500. तो 3 वस्तू मला मिळालेल्या आहेत. थॉट काय पण शॉपिंग मागे तिला काय घ्यायचं तू ठरवलं? मला ना आय वॉज थिंकिंग की ना एक फुल लुक करता येतोय का. ओके. म्हणजे एखादी पॅन्ट, एखादा शर्ट आणि एखादी ज्वेलरी, म्हणजे बा 3 गोष्टी येत आहेत का येतायत. असं आपण बघूया. ओके. आता हे बघ, हे शर्ट छान आहेत, असे तिला आवडतात. लेट्स ट्राय. शकते ती. कितने का है ये भैया? 350 का. हाँ. हे छान वाटतंय मस्त वाटतं काय ना. हेलो मैडम. 250 में दोगे? बार्गेनिंग नहीं होता. कितने का क्यों? है? यहाँ पे कहाँ पे लिखा है फिक्स रेट? करो. और एक लेती हूँ मैं. 1000 में फ्री आएगा तो. नहीं नहीं कितीला नहीं बोला? 1000 में 3 म्हणे. 3 घेऊन काय करायचं? 3,000 तर दिलेत मी तिला फक्त. बाकी सब अलग अलग रेट है. 350 का, इधर लगा 300 के. हे 350. ये 400. दे दो ना ये. 300 भाव इसमें नहीं होगा. 1 का प्राइस. 300 में दे दो ना प्लीज 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 प्लीज. दे दो ना भैया, होगा होगा. चलो ये दे दो. बार्गेनिंग नहीं करते मैडम. अरे करे, होता है होता है. चलो दे दो दे दो. हाँ, लेकिन size भाव बराबर लेकिन है? भाव नहीं मैडम. उसके लिए साइज साइज में देता हूँ ना इसमें. हाँ. ती जरा मोठी आहे. ये 46 नहीं size तिचं नहीं, इनके लिए नहीं, इनके बहन के लिए लेना है. है. 46 साइज है. ही मोठी आहे का? डबल एक्सल साइज है. मोटी है ना, तो इससे छोटा ये है क्या? आपके लिए 38 ले लो. नहीं नहीं मेरे लिए नहीं है, मेरे से थोड़ी छोटी है वो. डबल एक्सल साइज है. उसको एक स्मॉल साइज लगता है. स्मॉल लगता है फिर 36 में. हाँ. हे बघा, परफेक्ट, म्हणजे तिला फ्रेश. दे दो ना 300 में. अरे दे दो हो जाएगा. आहे 250. हाँ ना. 300 नहीं 350. नहीं नहीं 300 करेक्ट price है. है मैडम. अरे नहीं करेक्ट है. अरे देखो देखो बहुत लोग आएंगे, ऐसे मत करो. बात आपकी सही है लेकिन नहीं कर सकते, उसके लिए सॉरी. अरे इतना अच्छा तो है, दे दो. फोटो काढून ठेव तुझ्या स्टॉल वर. हाँ. अरे देखो बहुत लोग पहचानते हैं मुझे. नहीं कर सकते उसके. 300 बरोबर आहे रे. हाँ 350 300. नाही. हाँ 350 300 बरोबर. रुपए एक प्राइस नाही नाही 300. हाँ. हम भाव नहीं करते. 50 दादा 300 बरोबर आहे. 300 बरोबर है. बोलने के लिए स्वतंत्र हो मैडम, लेकिन हम बार्गेनिंग नहीं करते. हमारे पास जो रेट है एकदम करेक्ट है. अच्छा दे दो. 350. हाँ, 100 रुपीज आपके पास. नहीं, उन्होंने 1000 ही दिया है मेरे को. 1000 में लेना है बहुत सारी चीजें. टास्क पे अभी चल रहे हैं आप. हाँ टास्क लेके आए हो. हाँ. तो करीब टास्क आहे. आहे. दे दो ना 250. दे दो ना 300 में क्या है. दे दो दादा ना. 300 द्या ना यार दादा. असं काय आहे? सेट माझा त्याच्यासाठी मी नहीं काटेगा. ये सेट है क्या? इनसे बात करती हूँ. ये सेट 300 में दे दो ना. क्या अरे भी बहुत कुछ है 200 दे दो. ज्यादा कुछ लेना तो इधर ले लेना. मैं आपको इसमें नहीं अरे ये बहुत अच्छा है, ये उसको अच्छा लगेगा, दिखेगा भी अच्छा. उसको ना थोड़ा अभी बात दे दो 200 का दे दो ना. अरे क्या है, दे दो दे दो दे दो. चलो दे दो. अरे बहुत लोग आए, देखो जमा भी हो गए. जो बन रहा है इतना बार्गेनिंग की अरे वही तो है मेरा कि ज्यादा चीजें लेनी है. होता है दे दो. अरे चलो नहीं 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 200 दे दो ना. अरे दे दो ना 200 प्लीज 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 नहीं हो पाएगा. प्लीज 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 भैया दे दो ना. थैंक यू. ये थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू. ये हैप्पी इंडिपेंडेंस डे. यस. हो
एवढं तिने दे दो केलंय. ओ माय त्याने गॉड. दिलाय 300 ला शर्ट. आणि दीदीला ना हा खूप आवडेल कारण हा मी घातला ना तिला असं झालं की अगो हा किती छान आहे. तर मी म्हंटल तुला आवडलंय का आपण घेऊया नंतर जाऊन शॉपिंग. तर या टाईप मध्येच आहे रादर याच्यापेक्षा हा सूट खूप चांगला आहे. चांगलंय. येस. चलो मागे आता गाडी आहे. पुढे जाऊ. पॅन्ट बघूया मिळतीये का. पुढे ऍक्च्युली एक दुकान आहे. सॉक्स घेते जास्तीत जास्त गोष्टी. कितने का है ये 150 का है मैम. 100 का नहीं है कोई. 100 का ये वाला है. व्हाइट में है उसमें. व्हाइट में. हाँ या लाइट कलर कोई भी चलेगा. अवाकाडो दे दो ये देखो मैम. हाँ चलेगा. याच्यात बार्गेन नाही केलं 100 रुपयासाठी. कुठे आता मी बार्गेन. चैलेंज चल रहा है कितना खर्चा करते ओके. 2 गोष्टी झाल्यात आणि आपल्याकडे 600 रुपये उरलेत. चल. ये कितने का है. 22 से 50 है 2000. 2000 बजेटच्या म्हणजे रॉकेट. सातशे मध्ये 3 गोष्टी झाल्यात माझ्या. आता माझ्याकडे 300 आहेत. आय थिंक सो एक बॅग तर नक्कीच येऊ शकते जी तिला आवडते. सो बघूयात आता बॅग कुठे मला मिळतीये. किती खर्च केलेस? काय काय घेतलं? 700 करलेत आणि 3 गोष्टी घेतल्यात मी. 700 मध्ये 3 तीन गोष्टी घेतल्या. घेतल्या. घेतला तो एक शर्ट घेतलाय आणि 2 कानातले घेतले आणि आता एक बॅग घ्यायची आहे. बॅग घ्यायची आहे. मस्त आहे. बहिणींची चॉईस सेम आहे. हो का. चलो चलो बघते आता काय मिळतंय. कितने का है ये. 300 का. अरे यार बहुत ही महंगा है. एखादी ज्वेलरी तर घेतलीच पाहिजे. मला कळत नाहीये. मॅच. और ये 100. 100 डन. ये दे दो. ठीक है डार्क होता है. ये लो. 3 गोष्टी झाल्या. आतमध्ये एक या कॉर्नरला एक ब्लेझरचं दुकान आहे. आय गेस आपण तिकडे जाऊन बघूया. लेट्स सी. ब्लेजर मिलता है ना यहाँ पे. वहाँ पे ब्लेजर मिलता है. हाँ जी. दिखाओ मुझे. कितने का है ये. 800 900 अलग अलग रेट है सबके. 800 900. त्याचं असं थोडा प्रॉब्लेम होईल जर मी असं घेतलं तर. मला नंतर शिव्या पडतील. त्यापेक्षा आपण काहीतरी तिथे मला एक कॉर्ड सेट दिसलाय तो घेऊया. आता आपण काय घेतोय? आता आपण बॅग शोधतोय. बॅग तिला कॉटन बॅग्स खूप आवडतात. ओके. So- टोट बॅग. हा टोट बॅग. ओके. मला ही नावं पण नाही माहिती. हा. हा येस आय गॉट इट. ओके, इथे असं काहीतरी घ्यायचंय का? मिळेल. येस. काय प्राइस आहे बॅगची. 300 का आएगा वो. डिस्काउंट दे देगा आपको लेने का. हाँ डिस्काउंट में ही चाहिए मुझे. डिस्काउंट के अलावा वो खरीदी नहीं हाँ सकती. आज मेरा डिस्काउंट के ऊपर ही है पूरा. ये व्हाइट का क्या प्राइस है. 280 लगा देगा ले लो चलो बस. नहीं नहीं 200. इतना 100 भी डिस्काउंट नहीं. अरे मेरे को है ना पैसे दिया है उसमें खरीद ही करना है मेरे बहन आपको के लिए. पकड़ना तो चाहिए. वो परवड़ेगा ना. 250 दे देना चलो. नहीं नहीं बराबर है ना. 50 में कुछ नहीं आएगा. हैंडमेड है मैडम. हाँ पता है 200 में आ अच्छा जाएगा. कौन सा लेने का चलो. हिची बहीण पुढे शॉपिंग करते. ती आली तर 150लाच मागेल. हो ना. ती डायरेक्ट बोलेल 150ला द्या. नहीं 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 ये दिस इज बेज कलर. आई लव दिस. विच दिस कलर. हाँ ओके. पैक करने को. हा. थँक्यू. वेलकम. थांब पिशवीत घे. 200.
बॅग मध्ये आता याच्यापेक्षा कमी किमतीत कोणी घेतली असेल तर प्लीज कमेंट करू नका, आम्हाला वाईट वाटेल. याच्यापेक्षा कमी किमतीत नहीं नहीं दूसरी नहीं, ज्यादा दिखना चाहिए ना शॉपिंग. इससे कम में किसने लिया है क्या? इससे कम में नहीं आएगा. सच में बता. फाइनल लास्ट दाम है ये 250 का ही बिकता है. और ये स्टैक्स कैसे है? कौन सा वाला? ये पीछे के ये सब अलग अलग 250 का है, 300 अच्छा. का है. क्या बात आता आता माझ्याकडे फक्त 100 रुपये राहिलेत. बघूयात काय मिळतं 100 रुपयात. 100 रुपयामध्ये पण मिळेल. 4 गोष्टी मिळाल्यात मला. हा. आता 100 रुपयात तू काय घेणार तिच्यासाठी? बघते आता शोधायला लागेल. मला सुचत सगळे नाहीये. पैसे संपत आले, 100 रुपये उरलेत. मेन टास्क आहे की ते कुठे खर्च करणार, कारण अख्खे 1000 रुपये हो पूर्ण ना. संपवायचे. बघूया इकडे या. आता दुसरं काय घ्यावं 100 रुपयात, हा मोठा प्रश्न आलाय. पट्टा घे. नाही मला हे असेल एखादी काय म्हणतात त्याला, ओढणी वगैरे सारखं असतं बघ काय, स्कार्फ किंवा स्टोल, हा तसं ते बघू 100 शकतो. रुपयात मिळालं तर बेस्ट होऊन जाईल मला, कारण की ते ती वापरते. स्टोल मोनिका आता हरवलीच आहे साधारण. आता एवढं इथपर्यंत आलो, दिसली नाहीये कुठे. स्टॉल पुढे भेटेल आपल्याला. पुढे मिळेल? हा, हा, हा. ये सेट है, Yes, कितने का है ये? सेट का सेट. ये 600 का सेट है. सेट है. हाँ 600 में पैंट और शर्ट दोनों आएगा. आपको I- चेहरे का फाइनल 500 में आ जाएगा. ठीक है. ब्लॅक दिखा, मेरे से ना थोड़ा छोटा चाहिए. एक्सटेंडेड साइज देता सबको आ जाता. हाँ काय हरकत है ना, कारण हे लीने पर ये और है उसका क्या, क्या होगा? ये थोड़ा खराब लग रहा है. आपके पास स्टॉक में है? ये तो निकाला मैंने. पर ये थोड़ा लूज है ना. सेम ही साइज है. वो बेस्ट है, मैंने अपनी फाड़ के लगाया. वो ले लो. पण हे दिसतंय छान. दिखा वो पॅन्ट, इसका पॅन्ट. नाही ये नाही. इसका पैंट. हाँ. तो हे असं छान वाटतंय ना. तो एक्चुअली ये कलर बहुत अच्छा लग रहा है. इसमें स्मॉल है, स्टैंडर्ड साइज ही आएंगे मैम, सब में एक ही साइज. एक ही साइज आता है क्या? आपको तो इजी आ जाएगा. आपसे कम वाले रहेंगे उनको भी इजी आ जाएगा. हाँ तो एक काम करती हूँ, यही ले लेती हूँ. लाइक इट. ठीक आहे, मी किती घेतल्या? 5 गोष्टी होत आहेत. आणि हे कितने में बोल रहे हो आप? 5. सुनो ना, 400 में कर दो ना प्लीज ऑलरेडी प्लीज. मैंने आपको कम ही, मैंने अपने रिजनेबल. अरे मेरा चैलेंज चल रहा है. बात सही है मैडम, तुम्हारे चैलेंज से भी कम रेट में समझ लो मिल रहा है. 250 में शर्ट हो जाएगा, 250 में ये हो गया, 500 में हो गया. दे दो ना चैलेंज प्लीज मेरे प्लीज. को नहीं आ रहा मैडम, मैं उसमें बहुत कम मार्जिन है. 600 आपको मुझे बताया एक था. चीज लेनी है और आप दे दो 600 ना. आपको बताया था मैंने, फिर मैं डायरेक्ट बोला 500. मैं देख लिया था कि आप बना रहे वीडियो करके, मैंने आपको कम करके दिया. थोड़ा थोड़ा और कम करो ना उससे प्लीज मैं कुछ नहीं प्लीज कर पाऊंगा. प्लीज 50 नहीं प्लीज. कर पाऊंगा. 5 एकदम कम, तो एकदम कम. मैम आप खाली शर्ट लेने जाओगे तो 300-350 से नीचे नहीं मिलने वाला. पैंट भी वही रेट में मिलने वाला है. आपको साथ में 500 रुपए में मिल रहा है, आपका फायदा ही होगा. ठीक आहे, चल 500. ओके चलो दे दो. सो 5 गोष्टी होत आहेत. एक शर्ट, एक कडा आणि एक सॉक्स आणि हे पॅन्ट आणि शर्ट, अशा दोन्ही गोष्टी आहेत. त्यामुळे टोटल 5 गोष्टी होतात. थँक्यू. सो 1000 रुपयांनी प्रॉपर यूज केलेत आणि 5 गोष्टी घेतल्यात. आय होप दीदी माझ्यापेक्षा जास्त घेईल, कारण की ऍटलिस्ट दर्शना म्हणाली होती तसं 5 गोष्टी तर मी घेतलेल्या आहेत. कारण की दीदी 4 घेणार होती, असं एक साधारण आयडिया होती. तिला बार्गेन कमी करता येतं, असं मी फार बार्गेन नाही केलं. पण ठीक आहे, 600ची गोष्ट 650ची गोष्ट 500त मिळाली आहे आणि 350ची गोष्ट 300त मिळालेली आहे. सो आय होप तिला हे आवडेल, कारण की खूप वर्षांनंतर मी तिला असं स्ट्रीट शॉपिंगचं काहीतरी घेऊन देणार आहे. त्यामुळे हे तिच्या आणि ती घालते त्यातलंच आहे. तर बघूया तिला आवडतं का. शॉपिंग करता करता आपण इतके पुढे आलोय. मी माझ्या नॉलेजचा थोडा ऍडव्हान्टेज घेतला. मला काही काही गोष्टी माहिती होत्या पुढे चांगल्या मिळतात. त्यामुळे आपण आता मोनिकाचा कॉल येतोय, जरा हो, हो. बघूया कुठे आहे ती. हॅलो हॅलो. हॅलो. हा आमचं झालं. झालं, आमचे 100 रुपये उरलेत. आम्ही कुठे आहोत माहितीये का आता? कुठे? आम्ही ट्रायोस जवळ आहोत, ट्रायोस. ट्रायोज. हा अच्छा, हा आम्ही अपोजिटच आहोत. आम्ही येऊ त्या साईडला. ओके 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 ओके. हा दीदीचे 100 रुपये राहिलेत अजून, तर बघूया तिला काही हेल्प करता येते का. आमचे 100 रुपये उरलेत अजून, टीम दीदीचे.
आणि मोनिकाचे 1000 रुपये संपले, तिची शॉपिंग झाली आहे. कुठे येते आता? येते आपल्याला इथे भेटायला. आली अरे केवढं घेऊन आली. जवळपास सेम होऊ शकतो असं वाटतंय मला आता. दाखव. आमच्या आल्या बाबा गोष्टी 1000 रुपये संपले. आमचे करेक्ट 1000 रुपये संपले. काय बोलते? Yes. मग 100 रुपयाचं माझ्याकडनं तुला एक वेगळं गिफ्ट. नको, आपण एक काम करूया, 100 रुपये राहिलेत ना, आपण काहीतरी त्याच्यामध्ये खाऊया. आय वॉज थिंकिंग वाव, हे ती पाणीपुरी म्हणाली खायला का? घालणार होते मी तुला. हो सही यार. ती म्हणाली की मोनिकाला पाणीपुरी खूप आवडते, तर मी तिला 100 रुपयाची तर पाणीपुरी खायला घालते. चल पाणीपुरी खाऊया. इथे एल्को मध्ये जाऊया. बेस्ट पाणीपुरी. Yes. बाबा खूप शॉपिंग. मी तुमची शॉपिंग धरू का? नाही पळून नाही, जाते. हा. ती रिव्हील करणार ना आपण. हो रिव्हील करणार. तिने चांगली केली पण बार्गेन. मी पण चांगलं बार्गेन नाही मी केलं. काय म्हणाले हिला, ती करणार तिचं तिचं. चल आपण फिरूया. नाही, मी बार्गेन फार कमी केलंय, पण मी तिच्यासाठी ऍप्ट गोष्टी घेतल्या. तिने पण तुझ्यासाठी ऍप्ट गोष्टी घेतल्या. Oh my चल, God. कधीतरी खाऊया आता. ओ माय गॉड. पाणीपुरी वाल्याची मंजिल अगदीच जवळ आहे. आलेली आहे आणि मस्त. फेमस आहे का ही? हा, एल्को एल्कोची पाणीपुरी. हे खूप फेमस आहे. चलो 100 रुपयात. मी इथे थांबते. मी 100 रुपये चॅलेंज येतील तेवढ्या पुऱ्या द्या म्हणा. पाणीपुरी किती ला आहे? हा? वन प्लेट 1 प्लेट 90 रुपये. ओके. आणि पाण्याची बॉटल आहे 10 रुपयाची. मजा ना याच्यात. मला 100 रुपयात सगळं संपवायचं. वा वा मस्त आहे यार. पण मजा येते हे असं काय काय करायला. आणि तिला माहिती, मी मला काय काय आय एम अ घेतलं? फूडी. एक कॉर्ड सेट घेतला. 1000 मध्ये कॉर्ड सेट पण घेतला. कॉर्ड सेट एक shirt. घेतला, एक शर्ट, सॉक्स अरे वा. आणि एक टॅग हे कड. वाव. पानी का बोतल दे. थँक्यू सो मच. थँक्यू. सो मला त्यांनी 90 रुपयाची पाणीपुरी आहे आणि 20 रुपयाची बॉटल आहे, पण त्यांनी मला 100 रुपयात दोन्ही दिलेलं आहे. चला. पण म्हटलं कॉर्ड सेट ना ब्लॅक कलरचा कसा कुणालाही आवडतो, ना म्हणजे त्या, आणि तिला छान दिसेलच. फक्त मला साईजच आहे, तर ते जर तिला लूज होत असेल तर ऑल्टर करून घेईन. पण बाकी मोठंच काय. घेतलंय. हा, हा, आणि ओव्हर साईज चांगलं दिसतं. हा. 90 रुपयाची पाणीपुरी आहे आणि 20 रुपयाची बॉटल, पण त्यांनी मला 100 रुपयात दोन्ही दिलं. सो हे घे, पाणी तुला हवं होतं. आपण गेलं तर आपल्याला एंटरटेन पण नसतं केलं. निघा बोलले आणि असते this ते. is पाणीपुरी फॉर यू. तिकडे आहे पाणीपुरी. चलो लेट्स गो. ही पाणीपुरी आहे 100 रुपयाची उरलेल्या. मी तुमच्या पिशव्या जरा थोड्या वेळ पकडू का? हा, Okay. उजव्या हातात मोनिकाची, डाव्या हातात दीदीच्या पिशव्या. चला आता दीदीकडनं ट्रीट आहे मोनिकाला, पाणीपुरी. आणि नाही, ते अशा प्रकारे- 1000 रुपयामध्येच आहे. तुला तुला एक गंमत सांगू का? हा. पुण्यामध्ये मोनिका आली की आमचं एकदा तरी पाणीपुरी खाण्याचा असतं. बेसन तोच असतो. म्हणजे ती I एका guess दिवसासाठी आली तरी सुद्धा. मागच्या गणपतीला मी तुला भेळेचं पॅकेट हो, दिलेलं हो, बघ. हो. ते असंच असतं आम्ही की भेळ पाणीपुरी कंपल्सरी. क्या बात आहे. आणि पाणीपुरी खाल्ल्याशिवाय तुम्ही जाऊ शकत नाही पुण्यामध्ये. ते थांबले त्याला. पाणी आपण शेअर करूया. गिफ्ट आहे ना यार. अरे 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 यार खाओ यार खाओ. अरे, कशाला कशाला कांदा है भैया. नाटक कशाला कांदा कशाला? दे रो भैया. शूटिंग करण्याचा ऍडव्हान्टेज म्हणजे त्यांनी आम्हाला रागी पुरी आणून दिलेल्या आहेत. सो अगेन प्लस बोनस. बोनस. ती म्हणाली ना कॅमेरा असलं सगळं सोपं. त्यांनी रागी पुरी दिल्या आहेत कॅमेरा. 1000 रुपयापेक्षाही जास्त आपल्याला मिळतंय. चलो चिअर्स. वा वा चिअर्स. मोनिका म्हणजे टिपिकल कांदा द्या. हा हा. ती पाणीपुरी लवर आहे हो. भयानक. पण मला सांग दीदी, आता सिन्स तू मोठी आहेस आणि मी पण माझ्या घरात सगळ्यात लहान आहे, मला 3 मोठ्या बहिणी आहेत. माझा जन्मसिद्ध हक्क आहे माझ्या बहिणींना लुटण्याचा. एस्पेशली माझी 3 नंबरची बहीण आहे. काय होते? वाव. बघा माझ्या बहिणींना व्हिडिओ एवढा कट करून पाठवते माझ्या बहिणींना मी. सो आम्ही एका सर्टन टाइम नंतर फारच जवळ झालं, नाही तर आमचं पण आधी असंच होतं. टॉम अँड जेरी होतं. भयानक. पण आम्ही ही मारामारी असं सिन्स तू पहिले कमवायला लागली असेल, तर ही तुझ्याकडनं सतत पॉकेट मनी आणे होतं का? दीदी पैसे दे, दीदी हे दे, दीदी ते दे. लकी म्हणजे लकीली नाही म्हणता येणार, पण वडील आम्हाला पॉकेट मनी द्यायचे. ओके. पण आणि कमवायला आय वॉज लागल्यावर- व्हेरी स्ट्रिक्ट. त्यामुळे वडिलांनी ना आम्हाला जी पॉकेट मनी दिली आहे त्याच्यातच ही तिचं भागवायची. त्यामुळे माझ्यापर्यंत कधी आलंच नाही.
की तिथे घे किंवा हे कर. पण आमच्यामध्ये आम्ही अंतरही कमी आहे. पण आम्ही काय करायचो, मला आठवतं मेकडीचं बाय वन गेट वनचं मील असायचं, ते आम्ही घ्यायचो. पिझ्झा कॉर्नरचा कोणीचा यायचा, आम्ही वेडे होतो त्याचे. खूप खायचो. क्या बात आहे. या 2 गोष्टी आम्ही खूप केल्या. आणि मोनिका तर सुपर शेफ आहेच आहे. त्यामुळे आमच्या घरी म्हणजे ती जे आम्ही कामं वाटून घेतली होती आई नसल्यामुळे. सो अशी हेवी कामं मी करायचे आणि स्वयंपाक हे ती करायची. त्यामुळे तिचा हात इतका सुंदर आहे स्वयंपाकात, माझ्यापेक्षाही सुंदर हात तिचा आहे. भाज्या ती मस्त करते, चटपटीत काही खूप छान करते. त्या अजूनही तिने मला खूप खाऊ घातलं. बापरे केवढं ना बापरे. थँक्यू. पण रागी पाणीपुरी थम्सअप आहे हा. हे सगळ्यांना माहितीये, आपले फ्रेंड्स पण नाही, तुला हेही सांगते, माझ्या घरी 31st ला खूप मोठी पार्टी असायची कॉलेज डेज मध्ये आणि आफ्टर कॉलेज सुद्धा. त्यामध्ये सुद्धा ही व्हेज वाल्यांसाठी वेगळं स्वयंपाक करायची. म्हणजे हे मी काही म्हणजे कौतुक नाही, हे सगळ्यांना माहितीये. हे पुण्यामधले जे आमचं फ्रेंड सर्कल होतं आणि 30 लोक असायची माझ्या घरी. करायची जेवण. हो वा. सगळ्यांसाठी. मुंबईत कमी झालं माझं आणि लॉकडाऊन नंतर तर खूपच कमी झालं. पण त्याच्या आधीपर्यंत आय यूज टू कुक अ लॉट. म्हणजे यायला पाहिजे मोनिकाकडे खरंच, कधीतरी खरंच. जेवायला. करूया. तू नक्की, जेवायला नक्की. येस तिच्याकडे. विदाऊट कांदा दे तिला. नाही, मी खाल्ली, मला बस झाली. रागीची हे खाल्ली थोडं- का तू? हो खाल्ली, तू तीच दिलीस ना मला. रागी दिली. रागीच दिलीस, मी बोलले ना थम्सअप. मी काय ते रागी. जास्त झाली का ग ही शूट काय माहिती. एक प्लेट पेक्षा जास्त झाली चालूच का? आहे का? मग त्यांना विचार झाला का? काय आहे यार. नाहीतर जबरदस्त. बोनसवर बोनस. मला जास्त डिस्काउंट मिळालेले आहेत ओव्हरऑल. आता So त्यांनीच सुकापुरी. विचारलं मला और बनाव, म्हटलं नाही बस एक प्लेट का हो गया. एक प्लेटचेच पैसे दिले. त्यांना सांग ना सुकापुरी द्या कॉम्प्लिमेंटरी. नाही मसाला पुरी एक दे दो ना पुरी. नाही दे दो ना. तरी बनवून ठेवलेलं ना, माहिती आता मागणार पोरी. ठीक आहे, पण cheers. ते पण खायला पाहिजे ना, आपण दोघी cheers करू. Very nice. आता वेळ आहे हे गिफ्ट रिव्हील करायची. जाऊया आपण, बघूया बहिणीने काय घेतलंय एकमेकींसाठी. घ्या करा. थँक्यू. हे पण घेऊन जायचं. नाही पण ऍक्च्युली याच्यामुळे ती जिंकली आहे. पण खरं खरं किती झालेत गिफ्ट ते बघण्यासाठी. पण तुला आवडलं हे तर जास्त आवडेल मला, मी घेतलेल्या गोष्टी. ते असं चुटकी मारून एका लोकेशनवर दुसऱ्या लोकेशनवर आलेलो आहे आम्ही. पण ट्रॅफिक होतं रस्त्यात, बट दॅट्स ओके. सो फायनली ती वेळ आलेली आहे एकमेकींची शॉपिंग रिव्हील करायची. हिने तिच्यासाठी शॉपिंग केली, तिने हिच्यासाठी शॉपिंग केली. करेक्ट. तर त्यातलं एक आपण पाहिलं पाणीपुरी. पाणीपुरी, हा जे दीदीने दिली आहे सो मोनिका. आय विन, मी जिंकली ते. तू जिंकली. हा ठीक आहे. पण मग सुरुवात तिनेच करूया. मी काय म्हणते, पाणीपुरी दाखवली तिने, हा. आता पुढचं तिच्या. नाही, आता तू कर. अरे बर चल मी वन बाय वन दाखवा. वन बाय वन. एक तू दाखव, एक हा, तू done. दाखव. हा, ओके done. चलो. तर पहिलं कडा, कारण की मला माहितीये तिला आवडतात आणि मी बरेच तिला एका मोठ्या कंपनीचे गिफ्ट पण केलेले आहेत. पाल्मोनाचे तिला मी डिरेक्टली ऑर्डर. अशी बहीण मला पण द्या, मालबोरसचे कडे देते. दिस इज व्हेरी नाईस. आवडलं? सो ती असं पार्टीवेअर कुठेही घालू शकते. ए मस्त आहे, जे कडा मी छान आहे. तुला आवडला? हो, खूप आवडला. तिने मला अजून एक गिफ्ट केलं होतं काही महिन्यांपूर्वी, ते सुद्धा मी वापरते. माय टर्न. सो हे कानातले बघ, तुला आवडतात का? आणि Wow, दोन आहेत. दोन हो. आहेत स्टड्स घेतले. ओके, तर हे 2 काउंट करायचे का आपण, काय एक count? एक काउंट करायचं का 2 काउंट करायचं? तुझ्यावर आहे. हे 2 काउंट करूया. 2 कानातले आहेत. चला, तू फुल तिच्या साईडने. ओ माय गॉड, आवडलं का? मस्त खरंच आहे. आवडलं. खूप छान आहे सिरियसली खूप. आणि माझे ना कानाच्या पाळ्या ना अशा आहेत, हा. त्यामुळे ना मला रिंग्सच आणि किंवा मोठे कानातले हे सेम यार वाटी. अरे हो ना, किती प्रॉब्लेम होतो यार. माझे तर स्टड दिसतच नाहीत आता कानामध्ये. मी काही केलं शॉपिंग असं सापडलं की तुला थँक्यू 100%. मी येईन रक्षाबंधन राखी बांधायला. सो हे आपण आता चला 2 काउंट. पण कसे आवडले आवडले तुला? का तुला? खूप आवडले छान, व्हेरी नाईस. हे बघ ना आता घातलं हो. त्याच्यावर. आणि मोती तिला आवडतो, मला मला माहिती. खूप मोती आम्ही दोघी मोती ओके. घालतो. प्रिय आहोत. हा, त्यामुळे पण चांगले घेतले. येस, हो. छान घेतले. तिला छान दिसेल. ओके, थँक्यू. आता खूप बेसिक, आता ती वर्कआउट खूप करते तर सॉक्स लागतात. मी परवा घेऊन आलीये.
पण हे नसतील आणले त्याच्यावर Avocado. avocado. मला टोस्ट आवडतो. Avocado toast नाईस, आवडतं. थँक्यू. So, हे 2 धरायचे. मला एकदम दोन लहानपणीचं वगैरे नाही बरं का. एक, काय काही. आहे हे? 2 धरायचं म्हणते नाही तर तू एक देणार एक घाल सॉक्स. व्हेरी नाईस. ओके बरं मी हे हायरॉक्स मध्ये घालेन. Yay, yes. ओके हायरॉक्स बद्दल पण मला बोलायचं आहे. आपण बोलूया ते. आता तू ओके. मी एक टॉप घेतलाय. ओ हे काढलंच नाही त्याने. अरे यार काय बट दिस इज व्हाईट ते? शर्ट ओ विच आय फील इट विल लुक गुड ऑन हो यू. मला खूप आवडतात चांगलं असे आहे. खूपच छान आहे खूपच छान आहे व्हेरी नाईस आणि मला खूप सूट पण होईल हो खूपच आणि भारी. मी बघितलंय तू असं वन हो, मला हे घालतेस. आवडतात कारण ना सध्या हे खूप कम्फर्टेबल आहे Comfortable आता आहे. पण मी बघ ना कुठेही जाता येतं आणि स्टाईल स्टेटमेंट होऊन जातं जर तुम्ही त्याच्यावर छान काहीतरी मॅच केलं की कडा किंवा वॉच काहीतरी So तुला तर आवडलं? हे खूप आवडलं थँक्यू सो मच चला, good. क्या बात. तू जसा एक शर्ट घेतलाय हे तसा मोनिकासाठी घेतलं ना ते इथे ठेवूया आपण. तसा मी हा एक शर्ट घेतलाय ओ माय गॉड. कारण की हो मी तू- शर्ट खूप घालते. हो. खूप मस्त शर्ट आहे हा. हो मला पण ती घेत आवडला. होती तेव्हा. आय लव्ह दिस. आणि याच्यासाठी बार्गेन करताना मला दर्शनाने खूप मदत केली हे खूप छान आहे हा. हो ना मला आवडला. व्हेरी नाईस. मी सोमवारी कॉलेजमध्ये शिकवते पण मी घालून जाते. डन डन ये ये किती मस्त यार छान केली शॉपिंग. नेक्स्ट नेक्स्ट आता दीदी ओपन करणार आहे शॉपिंग. ओके दिस इज माय लास्ट वन. सो मला माहिती की तू बॅग्स खूप आवडतात. सो ही बॅग मी आणली तुझ्यासाठी. आय होप तुला ही आवड. ऑब्विसली का नाही कोणी गिफ्ट दिलेलं का नाही आवडणार कम ऑन यार चांगली बॅग आहे. खूप पण छान मला आहे. मी बॅग असं shootला वाटतं की हा वापरून- एक्झॅक्टली तू वापरता बरंच काय येईल. काय मला आता वृंदासाठी पण मोनिका आपल्याला- दिसली नाही कपडे घातले मला लगेच काय बँड्रा शॉपिंग. नाही, पण खूप छान आहे छान असं काय आहे ना? करतेस? आवडली तुला? मोनिकाच्या फोटोत दिसलं तर प्रेक्षक कमेंट करतील. अरे ये तो वो Actually है. मराठीच्या इंटरव्ह्यूत ते बँड्रावरनं घेतलेलं ते घेतलं होतंस का? पण हे खूप छान आहे अगं. खरंच आवडली? मस्त आहे व्हेरी So थॉटफुल. मला हा कलर खूप आवडला. आणि ना म्हणून म्हणजे मी एक बघ ना जरा बोहो लुक केलाय तिने तुझा. हा शर्ट ही बॅग आणि ते कानातले एक्झॅक्टली असं बोहो लुक झालाय. पहिल्यांदा ते कानातले बघितल्यानंतर मी शर्ट शोधत होते तर मला व्हाईट म्हणलं हे खूप छान कॉम्बिनेशन आणि मला ही बॅग दिसली. एकदम So म्हणलं boho एक look केला एकत्र तिने. एकदम चांगलं दिसेल. खूपच ओके छान सो 4 गोष्टी 1000 रुपयात दीदीने विकत घेतल्या. 5 आणि पाणीपुरी पाणीपुरी हो हो चला With हे तुझे bottle. gift आहेत, हा, इथे ठेवते विथ पाण्याची बॉटल. हा ओके आता माझं ना हे 2 धरायचंय मी आत्ता सांगतेय सांग तू प्लीज दोन प्लीज वगैरे मोनिका हे नको करूस. काय आहे त्याच्यावर कॉर्ड सेट आहे बोलते 2 धरा टॉप वेगळं पॅन्ट वेगळं. हो मग आता झालं नाही बघ ओ माय गॉड. तर याचं कापड खूप छान आहे Oh, आणि it's so आणि हे त्याची पॅन्ट आहे ही त्याची सो हे आपण 2 धरायचं काय म्हणजे असं कोण तिचं म्हणणं आहे, आहे? याच्यावर हे शर्टही घालू नाही, शकते नाही, याच्यावर असं नाही दुसरं- होत. हे चल. पण नाही सो का? 1 2 3 and 4 इट्स ओनली 4 आणि मी 5. बरं ठीक आहे चल आय विन. मोठी बहीण आहे, चल, जिंकले जिंकली, मी. चल. पण हे पण हे छान आहे. हे Nice. तू कुठे असं कॅज्युअल वेअर हो, अरे हो, खरंच नक्की, चांगलं आहे नक्की, आणि ती हिने पण काइंड ऑफ तसा लुक दिला ना हे त्याच्यानंतर हो. हातात घालायला काय चलो आपण दूरदृष्टी आहे. आउटिंग करणार असू त्या वेळेस आपण हे सगळं घालून आणि आपण राजश्री Do tag me. आणि आपण तुला टॅग करूया. पण खूप चांगली शॉपिंग केली हो, म्हणजे very टिपिकल nice. गर्ली मुलींना जी आवडेल Yes. अशी शॉपिंग केली. चला भरून ठेवा आपापलं सामान मुलींनो. चला भरून ठेवा चांगलं आहे. Yes, very nice. रक्षाबंधनची सुरुवात झालेली आहे दोघींसाठी अशा अर्थाने. थँक्यू सो हा, मच thank you आम्हाला 1000 रुपये देऊन हे चॅलेंज कम्प्लीट करायला किंवा आम्हाला पण आणि मजा आली खूप वर्षांनी हा. असं शॉपिंग केलं मी shopping केलंय. म्हणजे खूपच वर्षांनी मला आठवत नाही मी कधी केलं होतं मी लास्ट लास्ट म्हणजे प्रेग्नंट असताना केलं होतं कारण की काही कपडे असे घ्यायचे होते की जे मी वापरले नाही वापरले तरी कारण की काही काही ड्रेसेस खूप एक्सपेन्सिव्ह हो. असतात आणि नंतर कधी वापरणार ना ते कपडे आपण. थोडेसे हा. जास्त एक्स्ट्रा साईज वाले Side ला ठेवून. घेतले होते मी यातच आणि इव्हन पुण्यामधलं तुळशीबागेत आम्ही खूप शॉपिंग करायचो. हा. ते पण आमचं थांबलं वा, सगळं गर्दी आणि तिने बघा कसं पिशव्यांचं सगळं वाचवलंय आणि या बॅगेत सगळं टाकलंय. मला ही क्वालिटी खूप आवडते मोनिकाची. हो त्या खरंच. बाबतीत ती खूप आहे. तिचं एक मी तुला माझा अनुभव पण सांगते. अगस्त्य लहान होता तू घरी आलेली आहेस किती हो. क्लीन टापटेप आहे घर म्हणजे अक्षरशः फ्रेंड्स मधली मोनिका आहे ना तशी आहे ती ऍज इट इज.
तिला एकही कुशन असं पण झालेलं नव्हतं चालू. इतकं. आणि अगस्त्य आला की उड्या मार, हे कर ते कर, कुशन फेक. त्या बाबतीत तिची खूप चिडचिड व्हायची. पण आता शी सॉर्टेड, कारण की वृंदा आली आहे. पण टापटीपणा हा तिचा तेव्हापासून आहे. आणि मी आता पण गोष्टीच कमी केल्या घरातल्या. काय सांगते? हो, आधी तिने इतक्या छोट्या छोट्या अशा गोष्टी सगळ्या काढून टाकल्या आणि तिला व्यवस्थित सगळ्या की लागल्या. मग जेवढे लागतात ना तेवढेच. तुमच्या दोघींचा बॉन्ड आधीपासूनच असा आहे की बहिणी मैत्रिणी, का जसं जसं मोठ्या झाला, जसं जसं आयुष्याने काही काही धक्के दिले त्यानंतर हा एवढा स्ट्रॉंग झालाय? मी सुरुवात करते. मी खूप वेगळ्या मेंटॅलिटीने माझं चालू होतं, म्हणजे काय लाईफस्टाईल. आणि तिचे पण फ्रेंड सर्कल वेगळं होतं. माझं खूप ह्यूज फ्रेंड सर्कल आहे, म्हणजे कॉलेजमध्ये, शाळेमधले अजूनही कनेक्टेड आहेत, कॉलेजमधले आहेत, माझेच फ्रेंड्स हिचे पण फ्रेंड्स आहेत, नंतर पण प्रोफेशनल ह्याच्यात पण आहेत. तिचे तसं तिचे खूप मोजकेत. आणि ती अशी खूप चुझी आहे इन्फॉर्मेशन हे करण्यासाठी, म्हणजे शेअर करण्यासाठी. आणि ती नेहमी मला म्हणायची की दीदी तू माझी फ्रेंड आहेस, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, तुझं माहिती नाही मला पण तू माझी बेस्ट फ्रेंड आहे, हे ती मला नेहमी सांगायची. पण हे कधीच माझ्या तोंडून आलं नाही. आणि एक इन्सिडन्स घडला 1-2 वर्षात माझ्या बाबतीत. त्यावेळेस मी तिला म्हणलं की नाव आय कॅन से की यू आर माय बेस्ट फ्रेंड आणि आय कॅन शेअर एव्हरीथिंग विथ यू. फक्त तुझ्याच बरोबर मला आता शेअर करायचं, बाकी कोणाबरोबर नाही शेअर करायचं. हे मी तुला बोललेली आहे कैक वेळा. सो आधी हा बॉन्ड नव्हता. आई आमची एक्सपायर झाल्यानंतर थोडं 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 ऑन ऑफ होत आलं. आणि आता अशा लाईफच्या स्टेजमध्ये आहोत की दोघींनाही मुलं आहेत. त्यांना आम्हाला खूप वल्नरेबल सिच्युएशन आहे आता, कारण की शी इज ऑल्सो गोइंग थ्रू अ पर्सनल मेडिकल सिच्युएशन. आणि मला पण वृंदा आणि प्रेग्नन्सी, डिलिव्हरी ह्या काळामध्ये ना एक मदरली फिगर असणं खूप गरजेचं असतं. ती आम्ही मिस करतो, त्यामुळे ती आम्ही एकमेकींमध्ये बघतो मे बी, म्हणून आम्ही खूप एकमेकींच्या जवळ आलो असं हे म्हणजे मी अंडरलाईन करेन. की मग मोनिका, कधी अशी सिच्युएशन किंवा इन्सिडेंट्स होता की जेव्हा तुला असं वाटलं की ती फक्त तुझी बहीण नाहीये, शी इज युअर पर्सन, म्हणजे शी इज नॉट जस्ट अ सिस्टर बट युअर पर्सन, ही डिफाईन करणारी कोणती गोष्ट तुला शेअर करायला आवडेल आज? मी ना लहानपणापासूनच ना इंडिव्हिज्युअल आहे, म्हणजे मला ना माझ्या लाईफमध्ये किंवा माझ्या गोष्टींमध्ये इंटरप्ट केलेलं कोणी फार आवडत नाही. पण जर एखाद्या व्यक्तीसाठी मला काही करायचं असेल ना, तर समोरच्या व्यक्तीने तेवढंच मला ते सांगितलं पाहिजे. तीच जी एक मोमेंट होती, मी ती आता जी सांगते की तिने सांगितलं की आय सीक समबडी, की ज्याची मला गरज आहे. आणि तेव्हा मला असं झालं की अरे इथे मला तिच्यासाठी उभं राहणं गरजेचं आहे. आणि आय एम द ओनली पर्सन. मी तिला आताही म्हणते की आपण पुढे जाऊन म्हाताऱ्या होऊ, पण दोघी एकमेकींसाठीच असू, बाकी कोणी नसणार आहे, ना नवरे ना मुलं ना कोणी नाही, फक्त आम्ही दोघीच एकमेकींसाठी. इतक्या आम्ही आता त्या एका मोमेंट नंतर जवळ आलो. आणि तीच मोमेंट मला असं वाटतं आमच्यासाठी लाईफ चेंजिंग होती. आणि ऍब्सोल्युटली ब्रेस्ट कॅन्सर बद्दल दिदी आपण बोलत होतो. इफ यू आर कम्फर्टेबल तू सांगू शकतेस मला? ओके, कारण इतकं वाढलंय आता ओव्हरऑल, आपण बघतो स्ट्रेस लेवल, आणि हे खूप म्हणजे कॉमन झालंय असं मी म्हणेन. आणि खरंच म्हणजे घरामध्ये म्हणजे आई नाहीये, अशा वेळी ना आपली बहीण असते की जिला आपण सगळं सांगू शकतो. मूड स्विंग्स असतात किंवा ती औषधं इमॅजिन नाही करू शकत कोणी, ती इतकी कठीण ट्रीटमेंट असते, राईट? बरोबर. या संपूर्ण प्रोसेसमध्ये म्हणा किंवा आत्ता तू फिटनेसमध्ये जे काही करतेस त्याच्यात हिची साथ म्हणा किंवा कोणीतरी आहे जे आपलं ऐकून घेतंय, आपल्यासाठी उभं राहतंय, ते या पिरियड ऑफ टाइम मध्ये किती महत्वाचं ठरलं तुला? सो मी तुला माझा स्वभाव सांगते. मी खूप इमोशनल आहे आणि मला कधी कधी ते इमोशन्स कंट्रोल करता येत नाही. मग मी हिच्याकडे येते आणि मग मी फक्त वेंट आउट होते की हे झालंय, असं झालेलं आहे. आणि फक्त तिला ऐकवण्यासाठी मी फोन करते की हे गोष्ट घडली, असं असं घडलं. मला तिच्याकडनं काही नको असतं, पण ऐकून घे. कारण इतक्या वरखाल्या गोष्टी कंटिन्युअस चालू असतात ना, एक बिझनेस सांभाळताना, मुलाचं बघताना, नवऱ्याबरोबरचे कनेक्शन्स, बाहेर मी फॅमिलीपेक्षा बाहेरच्या लोकांवरती खूपच जास्त विश्वास आणि हे होतं. सो तिथे जो त्रास झाला की तो सांगायचा कोणाला. सो शी इज माय पर्सन, की तिथे मी सांग. आणि ती काय फरक पडतो दीदी,
हे तिचं जे उत्तर आहे ना पण हे हे मला मला इंडस्ट्रीने शिकवलं जे मला ऍटलीस्ट तिला हा मदत म्हणजे तरी तिने करतं. मला इतकं छान गोष्टी सांगितलं की तिथे नाही फरक पडत, तू खूप विचार करते. हे मी उलट तिच्याकडनं मला हे खूप कळालं की अरे नाही हा इथे स्टॉप व्हायला हवं, मी ह्याच्या पुढे नाही गेलं पाहिजे, हे तिने मला शिकवलं. बाकी एक मोठी बहीण म्हणून काय करत असेल मी, ती जे काही काळजी घेते, पण ही काही काही शिकवणी आहेत ना हे आपल्या लहान बहिणीच आपल्याला देऊ शकतात असं मला वाटतं, आणि तो तिच्याकडनं मला येत होता. बरं आमच्यामध्ये फक्त 1.5 वर्षाचं अंतर आहे त्यामुळे आम्ही ॲज गुड ॲज फ्रेंड्स बहीण बहीण मोठी बहीण लहान बहीण असं काही फार नाही आहे. इवन ती आत्ता जे म्हणाली ना की आम्ही लहान म्हणजे म्हाताऱ्या झाले की एकत्रच राहू, तर त्याच्यासाठी आम्ही एक गोवा ट्रिप पण केली दोघींनीच. पण अगस्त्याला घेऊन गेलो होतो आणि आम्ही म्हणलं चल आपण दोघंच जाऊ. वृंदा नव्हती तेव्हा? नाही नाही त्यावेळेस नव्हती. 24ची गोष्ट आहे ती. आणि आम्ही असंच अचानक गणपती विसर्जन, तिला म्हणलं 4 दिवस आपल्याला सुट्टी आहे, काय करायचं. ती पुण्याला आली रात्री 12 वाजता शूट संपवून. आम्ही दुसऱ्या दिवशी विसर्जन करून सकाळी बुकिंग केलं दुपारपासूनचं हॉटेलचं, आणि आम्ही कार घेऊन दोघी निघालो अगस्त्याला घेऊन. आणि इट वॉज मग त्याचं आम्हाला कळलं की हो आम्ही एकमेकीत बरोबर राहू शकतो. तुम्ही भांडता ना आता का नाही भांडता? भयानक खूप डायरेक्ट फोन कट. म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये तर मी आणि हिचे खूप वाद झालेत भयानक. म्हणजे मला जे काही करायचंय ऑफकोर्स इमोशनल खूप वरखाली होत असतात, आणि मला असं वाटायचं की तू समजून घे. मी पुण्याला डिलिव्हरी व्हावी असं त्यांचं म्हणणं होतं आणि मला मुंबईतच हवी होती, असं ते थोडे कॉन्फ्लिक्ट होते. उगाच. हा म्हणजे अगं मला असं वाटत होतं की मी इथे चिन्मय असेल जवळ, तर मग किंवा कामाच्या बाबतीतही जर काही मदत हवी असेल तर उगीच कुणावर डिपेंड नको जास्त राहायला, कारण की ही कामामध्ये बिझी, पप्पांचं आहे, परत अगस्त्य आहे, मग घरात खूप वरखाली, आणि माझं ना घर तिकडे 2nd फ्लोअरला आहे पुण्यामध्ये, त्यामुळे थोडासा तो प्रॉब्लेम होतो की वर खाली करणं खूप अवघड होतं, लिफ्ट नाहीये. त्यामुळे माझ्या इतक्या गोष्टी होत्या की मी जाऊ दे, मी मुंबईतच राहते, मग कोण येणार तुला मदत करायला वगैरे, हे सगळं आमच्यामध्ये थोडे कॉन्फ्लिक्ट होत होते प्रेग्नन्सीच्या वेळेस. पण असे म्हणजे होत असतात आमचे वरचेवर, पण कुठे थांबून ते लेट गो करून आपण काय आहोत, आपण बहिणी आहोत आणि आपणच एकमेकींसाठी आहोत इव्हेंच्युअली, हे ह्या एका नोटवर येऊन आम्ही पुढचं कॉन्व्हर्सेशन. डिलिव्हरी झाल्यानंतर मी तिला सांगितलं की मला जे ऍज अ कर्तव्य म्हणून जे करायचं ते मी करणार आहे, तुला एक्सेप्ट करायचं असेल तर कर, नाही तर करू नको. म्हणून मी 5 दिवस इथे राहिले, 5वी केली, आणि त्या दिवशी पण आमची कुरकुर झाली, कारण की तिला खूप स्वच्छ आणि असं सगळं लागतं, आणि ते 5वीचा पसारा यू नो काय असतो, तिला ते नाही सहन झालं. मी रात्रीच निघाले, म्हणलं ओके तुला 12वी करायची असेल तर मी येते, आम्ही करते, मला हौस आहे, तू सांग. ओके. पण तू ही वृंदाची लाडकी मावशी आहे का? आता कळेल. नाही, आहे ती लाडकीच मावशी आहे, कारण की वृंदा तिच्याकडे बघते आणि मॅजिकली ती हसायला लागते. म्हणजे आता तुला माहितीच आहे वृंदा, ती सगळ्यांकडे जाते. ती सुरुवात हिच्यापासून झाली असं म्हणायला हरकत नाही, कारण की ही इथे राहत नसली ना तरी व्हिडिओ कॉलवर ती फक्त वृंदा म्हणाली ना तरी वृंदा हसायची, आणि माझं असं व्हायचं काय हे कनेक्शन, म्हणजे तू भेटत पण नाही तिला, आणि मला चिडचिड व्हायला असं व्हायचं की हिच्याबद्दल काय एवढं अट्रॅक्शन आहे. पण आणि मी मध्ये येऊन पण गेले होते ज्यावेळेस माझा ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट व्हायचा होता, त्याच्या आधी मी येत होते, 1-2 वेळा येऊन गेले होते, तिला पण चालू करायचं होतं काम, सो राहायला पण आले होते किंवा काही हेल्प म्हणून पण आले होते. ती बघत बसायची माझ्याकडे, आणि मला असं वाटतं की एवढी नको बघू माझ्याकडे, आणि मला ती म्हणजे अट्रॅक्ट होते हिच्याकडे, त्यामुळे मला असं वाटतं की हा ही फेवरेट असेल. बाकी सगळेच आहेत, ती सगळ्यांकडे जाते. पण सुरुवात इथून झाली. क्या बात आहे यार, मस्त. पण तू ब्रेस्ट कॅन्सरचा उल्लेख केलास, खरं तर ह्या सगळ्यात ना तू तुझ्या फिटनेसकडे खूप जास्त लक्ष देतेस. म्हणजे तुझे वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर खूप इन्स्पायरिंग असतात. हिला विचारेन ही इन्स्पायर होते का त्याच्यामुळे. पण मला सांग, हे सगळं तू कसं मॅनेज करतेस? ऑल्सो तू एक आता कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा पार्टिसिपेट करणार आहे मी. मॉरल खचतो या आजारात अनेकांचा. तुझं बोलणं अनेकांना प्रेरणादायी ठरू शकतं. मला खरंच दीदी तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. एकतर सुरू करण्याच्या आधी मी सांगते, हे कितीही आपण कॅज्युअली बोलत असलो ना तरीही आपण ते कॅज्युअल करून घेणं हे इम्पॉर्टंट आहे. बरोबर. कारण की आपण डे टू डे लाईफ मध्ये आपलं लाईफ जगणं नाही सोडू शकत. शी इज द एक्झाम्पल ऑफ दॅट. म्हणजे ती डिटेलमध्ये सांगेलच, पण त्याच्यामधून फॅमिली मेंबरही जात असतात, त्याच्यामधून आपण सोसायटी म्हणूनही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. तर बी सपोर्टिव्ह,
उगीच हे किती आता, कारण की आपण रक्षाबंधन वी आर हॅव्हिंग फन आणि हे, पण हे इतकं कॅज्युअल आपण घेतोय पण ते नाहीये, हे पण लोकांनी खरंच. लक्षात हो, ठेवा. खरंच. बाकी you नाही can- नाही, हे खरंच आहे. पहिली तर गोष्ट, लाईफमध्ये खूप इन्सिडन्सेस आम्ही दोघींनी खूप फेस केलेले आहेत, म्हणजे अप डाऊन खूप होते. दुसरी गोष्ट, फॅमिलीमध्ये कॅन्सर हे नावच नाही ना, आईकडे ना वडिलांकडे 100 इयर्समध्ये. आजी आजोबा आमचे अजून आहेत, 90 टच करतील. आई वडिलांचे पण, आई ही 80s लेट 80s मध्ये गेली. सो कधी प्रश्नच नाही आला की असं कॅन्सर हा प्रकार आपल्या घरामध्ये शक्यच नाही, असंच डोक्यात होतं. आणि अचानक गाठ वगैरे आली आणि जरा चेक केलं. मी तिला म्हणलं की असं असं वाटतंय, ती म्हणे जाऊन चेक करून ये. चेक केलं आणि फाउंड आउट की हो, हे आहे, कॅन्सर आहे. पहिलेच सगळे घाबरलो. माझा भाऊ अमित, तो होता प्रत्येक वेळेस, आणि ते दोघं कंटिन्युअसली कनेक्शन, तिला येता येत नव्हतं मोनिकाला तिथे, पण त्या दोघांचे कंटिन्युअस फोन चालू होते, सपोर्ट होता. माझं एवढंच डोक्यात होतं की जसे आम्ही लाईफमध्ये एक आई गेल्यानंतर उभे राहिलो, वडिलांनी आम्हाला सपोर्ट केला. खूप चॅलेंजेस आले, एक डिप्रेशनचा फेज पण होता लाईफमध्ये. तिथे मी खरं परत आले. मी लहानपणी ज्ञानप्रबोधिनीत होते, शाळेमध्ये शिकायला, आणि तिथे रोप मल्लखांब कॉम्पिटिशन्स खेळायला लागले, तो स्पोर्ट्स खेळायला लागले. तिथे माझी बिल्ड खूप छान झाली. आणि त्यावेळेसही घरात काहीतरी इश्यूज होतेच आमच्या. स्पोर्ट्स वॉज द ओनली वन थिंग की ज्याने मला खूप स्ट्रेंथ दिली त्यावेळेस. मग असं वाटलं की एक डिप्रेशनचा पॅच येतोच आपल्याला आफ्टर पोस्ट प्रेग्नन्सी वगैरे. तिथे मी परत वर्कआउट चालू केला. 2016-17ची गोष्ट आहे. मग तिथे मी मागे नाही बघितलं की हां, दिस इज वॉट आय वॉन्ट टू डू फॉर माय एंटायर लाईफ. काहीही झालं तरी चालेल, मी हे सोडणार नाही. आणि हे हायरॉक्स नावाचं एक कॉम्पिटिशन असते, ही वर्ल्ड वाईड होते. त्याच्या बाबतीत मला कळालं की असं असं येणार आहे. सो म्हटलं चला आपण त्याच्यासाठी पार्टिसिपेट करूयात. म्हणून मागच्या वर्षी डिलिव्हरी झाली त्याच वेळेस मुंबईमध्ये पहिल्यांदा झालं होतं इंडियामध्ये हायरॉक्स मागच्या वर्षी. सो तिथे मला पार्टिसिपेट नाही करता आलं हिच्या डिलिव्हरीमुळे. आणि मग त्यांची परत सप्टेंबरमध्ये होती, आणि त्यावेळेसही गणपती आणि याच्यामुळे मला नाही जमलं. आणि मला की नाही, आता मार्चमध्ये नेक्स्ट टाइम येईल तर त्यावेळेस करायचंच आहे. आणि मला ऑक्टोबरमध्ये ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला. पण मी लास्ट इयर 2025ला, आणि ते पण कसं डिटेक्ट झालं, मी 8 किलोमीटर रन केला. इट वॉज एका तासात मी 8 किलोमीटर रनिंग माझं केलं. माझा मुलगा त्या दिवशी, तो पण स्विमिंग करतो, तर त्याने स्विमिंग करून आल्यानंतर दिवसभर बॉडी अशी थोडी तुमची दुखते रनिंग खूप हेवी झाल्यानंतर. दुसऱ्या दिवशी माझी ब्रेस्ट दुखत होती, तर मला कळेच ना की हे काय होतंय. म्हणून मी माझ्या गायनकोलॉजिस्टकडे गेले. शी इज, म्हणजे ती तर बेस्टच आहे. मी सांगते काय, म्हणजे आय एम ब्लेस्ड. मी एवढंच सांगेल या सगळ्या याच्यामध्ये. माझी गायनकोलॉजिस्ट वॉज लाईक की मी तुझी मोठी बहीण आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये. अस्मिता पोद्दार तिचं नाव आहे. ती पूर्ण वेळ होती माझ्याबरोबर. करेक्ट गायनॅक असणं. आणि तिने सांगितलं मी जे सांगेल ना ते तू करायचं. म्हणलं माझ्याकडे कोणी नाही, मी तुझ्याकडेच आहे. तिने तिचा गायनकोलॉजिस्ट दिला, अमित भट म्हणून नाव आहे त्यांचं. ही वॉज देअर, आणि त्यांनी सांगितलं, सॉरी, ऑन्कोलॉजिस्ट. सो डॉक्टरची टीम पण इतकी सुंदर होती की त्यांनी मला कधी सांगितलंच नाही की तू हे करू नकोस, म्हणजे हे करायचं नाही, हे कुठे वर्डच नव्हता. त्यामुळे मी त्यांचं एकच अजेंडा होता की मला फिटनेस नाही थांबवायचा. मी कॅन्सरमध्ये बघितलं फिटनेस थांबतो. म्हणलं कोण तुला बोललं? इम्युनिटी आपल्याला कमी होते किमो घेतल्यानंतर, ती जर तू चांगली ठेवली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मग 5 दिवस मी आडवी व्हायचे. हिने बघितलंय. म्हणजे हॉरिबल, म्हणजे काय होतं, मला तर झोप येत होती, पण त्यावेळेस 31लाच माझी नेमकी किमो आली होती. सुरू. आणि मला ऑब्व्हियसली काम होतं, सुट्टी नव्हती मिळत. मी ती एक सुट्टी मागितली की हिची किमो आहे यार, बाकी सगळ्यांना सेलिब्रेट करायचं, मला हिच्याजवळ ऍटलिस्ट थांबतात. आणि मी पहिल्यांदा, म्हणजे तिची आय गेस 4th किमो होती, ते 3rd किमो होती माझी. 3rd किमो. आणि पूर्ण असं ग, म्हणजे हालत पण नाही माणूस. बरं मी शेवग्याचं सूप करून दे, पूर्ण ट्रान्समध्येच जातो किंवा काही वेगळं पाणी देऊ का तुला, नारळाचं पाणी देऊ, काही नाही. म्हणजे पूर्ण तुम्ही म्हणजे सुन्नच होऊन जाते बॉडी, ब्रेन सगळं. आणि 5व्या दिवशी उठून मी नॉर्मल असायचे, कट टू 5वा दिवस नॉर्मल असायचे.
आणि इम्युनिटी चांगली असल्यामुळे थ्रू आउट किमोसुद्धा मी वर्कआउट करत होते. तिथे कुठेही स्टॉप नव्हता. ॲजिलिटी चांगल्या लेवलला ठेवली, सगळं पीक लेवललाच माझी मॅस्ट्रेक्टॉमी झाली आहे. त्यामुळे लिम्फ नोड्स माझे काढलेले होते. त्याच्यासाठी सुद्धा माझा डॉक्टर म्हणजे माझा ऑन्कोलॉजिस्ट मला म्हणत होता फिजिओथेरपिस्टकडे जाऊन तू हे करायला पाहिजे, कारण मला तू हायरॉक्समध्ये छान परफॉर्म करताना हवी आहेस. आता तू म्हणजे करतेयस माझी ना हो Hyrox. सो माझी टीम पण माझ्याबरोबर होती डॉक्टरची, की हिचं काय एम्स आहेत हे हिला म्हणजे आम्ही सपोर्टिव्ह असू सगळ्या ह्याच्यामध्ये. रेडिएशनला पण मी गेले, तिथे सुद्धा टीम तेवढीच सपोर्टिव्ह होती. मला कुठेही असं झालं नाही की कोणी सपोर्ट केला नाही. माझा वर्कआउट घेणारा राहुल म्हणून आहे जो वर्कआउट घेतो, हा त्याला माहिती आहे की मला कसे वर्कआउट लागतात. तो जिमवाले वर्कआउटच घेत नाही. ॲट द एज ऑफ 38, आता 39 मी कम्प्लीट होईल, तो मला स्पोर्ट्स पर्सनचे जसे असतात ना ॲथलेटिक तसे वर्कआउट देत होता थ्रू आउट किमोच्या सेशनमध्ये सुद्धा. आणि तिथे सुद्धा कुठे थांबवायचं आणि कुठे नाही हे तो माझा बरोबर मॅनेज करत होता. म्हणून आज मी आफ्टर ऑल दॅट ट्रीटमेंट बॉडी सुटते किमो आणि रेडिएशनमुळे. आय एम स्टील देअर बिकॉज ऑफ ऑल दिस जर्नी आणि पॉझिटिव्हिटी. आणि खरंच नंतर तर झाल्यानंतर आम्ही सेलिब्रेट पण केलं. माझ्या वडिलांचा वाढदिवस होता त्यावेळेस आम्ही ते सेलिब्रेट पण केलं. अमित त्याची फॅमिली आली, माझी मावशी ती आली होती, ही आम्ही सगळ्यांनी मिळून ते सेलिब्रेट केलं की वी आर डन. आता हे गेलंय. मोनिका हे खूप इन्स्पायरिंग आहे ना दीदी बद्दलचं. अगं मी म्हणजे आपल्या आजूबाजूला ना इतक्या छान सुंदर मुली असतात. सतत मी आता इतक्या मुलींबरोबर काम पण करते आता, पण असं काहीतरी होईल एखादा असा रूप तो कधी वाटू पण नाही शकत ग. म्हणजे आणि सेम की आणि हिला कळलं की ब्रेस्ट कॅन्सर आहे, त्याच्यानंतर पहिली गोष्ट मी केली तर मी माझ्या गायनॅककडे गेले आणि मी म्हटलं की मला पण ही काही टेस्ट असेल, त्याचा अवेअरनेस असेल तर आपण आत्ता करूया. मी टेस्ट केली तर आमच्या फॅमिलीमध्ये रन करतं. हो हे मला माहीतच नव्हतं. सो आफ्टर सर्टन एज मला पण माझ्या गोष्टींचं प्रिकॉशन घ्यायला लागणार, मला पण त्या टेस्ट करत राहायला लागणार आणि अवेअर राहायला. हा अवेअरनेस असलाच पाहिजे आजकाल. कारण की तुम्ही जर काम जिद्दीने काम करता त्या जिद्दीने स्वतःच्या हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. फक्त काम 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 करून नाही. आणि तुला अजून एक हिचं पण एक गोष्ट सांगते की मी खूप स्वतःकडे ना निष्काळजी आहे बघायला माझ्या स्वतःकडे. ती मला नेहमी म्हणा दीदी जाऊन ब्लड टेस्ट तरी कर, दीदी जाऊन तू काहीतरी कर, आणि मी इग्नोर करत होते. हे माझ्या आईने केलं, त्यामुळे माझ्या ना डोक्यात 4 गोष्टी बसलेल्या आहेत ना. त्यातलं आहे की मी दर म्हणतात 6 महिन्यांनी, मी 3 महिन्यांनीच ब्लड टेस्ट. आमची आई जी गेली ती पहिलं सीझर माझं 19व्या वर्षी, लगेच 21व्या वर्षी तिचं दुसरं सीझर. त्यामुळे तिच्या हार्टवरती प्रेशर आलं. तिची ओपन हार्ट सर्जरी झाली 24 एजला आणि त्याच्यानंतर 34ला तुम्हाला ते वॉल रिप्लेसमेंट वगैरे तिने काळजीच नाही घेतली स्वतःची कधीच. बायका हे करतात आणि अजूनही आपल्या आजूबाजूच्या आया मावशा बहिणी वर्किंग वुमन IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या मुली पण स्वतःच्या हेल्थकडे काळजी घेत नाही. इन्शुरन्समध्ये तुम्हाला ब्लड टेस्ट किंवा टेस्ट अवेलेबल असतात तरीही हा अवेअरनेस. आता मी फक्त ऍक्ट्रेस आहे म्हणून मी व्यवस्थित राहतेय वगैरे हा झोनच नाहीये माझा, देवा शपथ सांगते. मी माझ्यासाठी करणार आहे, हे माझ्या पुढच्या अनेक जनरेशनला मी अवेअर करून ठेवणार आहे की नाही स्वतःच्या हेल्थची पहिली काळजी. इन्शुरन्स घेतलाच पाहिजे कारण की इन्शुरन्सचे बेनिफिट्स आहेत. म्हणजे मी तूही नशील घेतले तर ते करा, आधी करा, बाकी सगळं सोडा. 500 रुपयापासून सुरुवात होते ते तर तुम्ही महिन्याला तुम्ही मॅनेज करू शकता. अशा गोष्टी स्वतःच्या बाबतीत अवेअरनेस असलाच पाहिजे. इन्शुरन्स पण हिने मला सांगितलं की दीदी इन्शुरन्स काढ, मी काढलेला आहे. ती म्हणजे मी तुला एक सांगते की इन्शुरन्स काढणं हे मी, माझा नवरा IT मध्ये होता म्हणून मी कधीच काढला नव्हता, पण हिने तिचा प्रेग्नन्सीचा इन्शुरन्स काढला होता ग. म्हणजे मला हे खूप असं वाटलं होतं की काय गरज आहे, पण तिने नाही म्हणे मला वडिलांकडनं नको आहे, मी माझं करणार आहे. आणि तिने तिचंच केलं, वडिलांकडनं पैसे नाही घेतले डिलिव्हरीचे. ठीक आहे आता नाही पण ही फॅक्ट आहे. इंडिव्हिज्युअल असणं म्हणजे काय तर हे आय डोंट वॉन्ट टू बी डिपेंड ऑन एनीबडी. पण तुम्ही आज तुम्हाला असं विचारलं की गिव्हन अ चान्स, लहानपणीचा एखादा दिवस किंवा एखादा मुमेंट तुम्हाला जर परत जगता आला तर तुम्ही कोणते दिवस बालपणीचे परत जगाल? ती कोल्हापूरची ट्रिप. सेम, कारण मला फोटोज आठवतात ते अजूनही. कोल्हापूरला मी गेलो नाही थांब जरा. सो आम्ही आहे ना त्यावेळेस मिडल क्लास फॅमिली ना,
उन्हाळ्याची सुट्टी ही ठरलेली असायची महाबळेश्वर किंवा तापोळा आमचा ठरलेला असायचा. आणि तू विचार कर त्या काळामध्ये इतकी क्रेझी फॅमिली आमची. आम्ही स्कूटर बजाज त्याच्यावरून 4 गेलेलो आहोत पुणे ते महाबळेश्वर. आणि एक्झॅक्टली. तेव्हा रस्ते पण बरे नव्हते तर म्हणजे इतकी क्रेझी मला. म्हणजे मी आता वडिलांना विचारलं कसं, नाही असंच गाडी नाही मिळाली आम्हाला त्यावेळेस म्हणून आम्ही स्कूटरवर निघालो आणि त्याच्यावरून आम्ही आलो होतो ग. अशी आमची family. आणि मला ते पण काका आठवतं. thrill आहेत एकदम. आई आणि माझे बाबा. मला ही आठवते की आमची भांडणं व्हायची, ती पुढे कोण बसणार आणि मध्ये कोण बसणार. मध्ये थंडी वाजायची तर मध्ये बसायला कोण आणि पुढे उभं राहायला मिळायचं तर कोण, ह्याच्यावर आमची भांडणं व्हायची. खूप हे मजा मला येतं. आठवतंय. ती कोल्हापूरची ट्रिप होती. तर आय गेस मी 3रीत असेन ही 4थीत असेन का नाही, तू 3रीत असेन मी 2रीत असेन असं काहीतरी होतं. आणि मयूर पण होता, मयूर पण अमित. होता. हा. जो अमित मावशीचा. म्हणजे ऍक्च्युली इथे तो पण असला पाहिजे रक्षाबंधनसाठी, पण ही इज अ कझन. सो आता आणि तो खूप बिझी आहे कारण की त्याचंही नुकतंच बाळ झालंय त्याला, पण तो पण आमच्या बरोबर नेहमी असतो. सो त्या मावशी, पप्पा, मम्मी आणि आम्ही तिघं लहान मुलं, असं आम्ही कोल्हापूरची एक 5-6 दिवसाची ट्रिप असेल. आणि माझा एक आर्मी मध्ये मानलेला एक मामा आहे, बाबी मामा, तो अचानक आम्हाला जॉईन झाला होता आणि आम्ही 5-6 दिवस तिकडे होतो. तर कोल्हापूर, पन्हाळा असे 2 ठिकाणं होती आणि तिथले ना खूप फोटो आहेत. त्यामुळे Memory strong आहे. खूप, कारण की प्रॉपर की मग कुठे जेवलोय मग जेवताना असं किंवा मी अशी वगैरे फोटो, असे प्रॉपर फोटो आहेत. त्यामुळे त्या मेमरीज खूप लहानपणीच्या स्ट्रॉंग आहेत. आणि मग तिकडे मला आठवतंय पन्हाळ्याला एका खानावळीत आम्ही मस्त जेवलो होतो. सगळ्या फूडच्याच मेमरीज आहेत. सॉरी. फूडी म्हणजे तर अशी मैदा आणि अशी कणकेची मऊ सॉफ्ट पोळी होती. आणि मी व्हेज खायचे, हे सगळे नॉनव्हेज खात होते. त्यामुळे माझ्यासाठी वेगळं यायचं, तर ते खायला खूप मजा यायची. कारण की एकटीसाठी स्पेशल येणं तर वेगळी डिश, तिच्यासाठी वेगळंच मागवायला लागतं, पण मला वेगळं मिळायचं तेव्हा. आणि या सगळ्यांचं नॉनव्हेज असायचं. असं काय 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 छोट्या छोट्या मेमरीज आहेत त्या कोल्हापूरच्या, त्या आम्हाला परत. इव्हन मला असं वाटतं की गावाला आपण जे सुट्ट्यांना जायचो, खूप क्रेज. माझे आजोबा सगळ्यात मोठे आहेत, आई मोठी आहे आणि मी मोठी आहे. त्यामुळे आमचे जे चुलत मामा बिमा हे सगळे आमच्या वयाचे आहेत. त्यामुळे आम्ही सगळे मिळून लगोरच्या खेळ, केबीसी वगैरे करायचो आम्ही. काही गॅदरिंग, फॅमिली गॅदरिंग वगैरे करायचो. आजोळी म्हणजे राजगुरुनगर खेड म्हणतात, तर तिथे आजोबांनी 96 साली घर बांधलं आणि मोठं, आणि ते हायवेला लागूनच आहे घर. सो ऍक्सेसेबल खूप होतं. सो 2 महिने आमचे तिथे असायचे सुट्ट्यांमध्ये. वॉशरूम मध्ये ते शाळेच्या बस बद्दल काय बोलत होता, प्लीज मला ते ऐकायला आवडेल. काय होतं मी ते? तुला सांगते. सो आमची शाळा आहे ज्ञान प्रबोधिनी, ओके, पुण्यातली फेमस. नाही नाही, मी तुला सांगते मोठ्या बहिणीला काय काय करावं लागतं मी तुला सांगते. आम्हाला आहे ना पॉकेट मनी मिळायचं त्यावेळेस. आणि आम्हाला सायकल दिलेली होती. म्हणजे लोकांना आपण प्रिव्हिलेज वाटू. नाही थोडे पैसे, 10-20 रुपये, रुपये. 20 रुपये. त्यावेळेस की आपलं घे, तुला काही अडचण आली कुठे काही तर घे. तर मॅडम काय करायच्या, पैसे साठवायचे. ओके, सायकल आम्हाला, हिला वेगळी लेडी बर्ड त्यावेळेस यायची, हिला वेगळी सायकल, मला वेगळी सायकल. मी माझ्या सायकलने जायचे, मला आवडायचं सायकलने जायला. मॅडम काय करायच्या, सायकल इधर शाळेत लावायच्या आणि माझ्याबरोबर येताना डबल सीट यायच्या. और रिक्षेत सायकल टाकून घराच्या जवळ सायकल उतरवायची आणि मग चालवत आणायची. असे कांड केलेले आहेत. कुणाला कळणार नाही की मी सायकलने आले नाही. तर अगं मला कधी कधी खूप कंटाळा यायचा अगं सायकल चालवायचा. फिटनेस वगैरे आमचं खूप लांब लांबच आहे. तिने सगळे स्पोर्ट्स खेळले, तिने जिम्नॅस्टिक, कराटे, बॅडमिंटन सगळं झालं. मला बॅडमिंटन व्यवस्थित, माझा कराटेचा पण ऑरेंज बेल्ट आहे, त्याच्या जिम्नॅस्टिक केलेलं. मी एक न धड भाराभर चिंध्या जे म्हणतात ना, तो सगळे स्पोर्ट्स खेळून शेंडेपळ. मी ती क्रिकेट पण खेळायला गेलेली आहे. त्यामुळे सगळं थोडं थोडं येतं, परफेक्शन कशातच नाहीये.
जे हिचं रोप मल्लखामध्ये होतं म्हणून शी वॉज द फेवरेट चाइल्ड. असं काही फेवरेट वगैरे नव्हतं पण she- युजली मोठ्या बहिणी फेवरेट असतात आणि लहान- ऑबिडियंट असतात ना खूप आणि आपण रेबिलियस असल्यामुळे लहान बहिणी ते ऍक्च्युली कधी कधी मला ना आपली म्हणजे लहान बहिणींची चुकी वाटते. आपल्याला उगाचच आपलं सगळं करायचं असतं. पण मला एक सांग Individual. हा आपण इंडिव्हिज्युअल आहोत कारण ना लहानपणी यांच्या वापरलेल्या गोष्टी आपल्याला अजिबात वापरायला नाही हे तर मला लागतात. आठवत नाहीये पण ठीक आहे. ही 10वी पर्यंत हिची सगळी पुस्तकं मीच वापरलेली आहेत कारण की आमच्या शाळा सेम होत्या. सेम हा म्हणजे जिथे ऍडमिशन मिळत नाही अशा शाळेमध्ये पण मला ऍडमिशन मिळाली हिच्या मागोमाग. त्यामुळे 10वीला सिलेबस चेंज झाला सीबीएसईचा, नवीन पुस्तकं आली म्हणून मला नवीन पुस्तक नाही पण तुला सांगते शाळा आहे ना आमची तिथे टीचर ठरवतात की आम्हाला काय शिकवायचंय त्यामुळे बुक्सच अवेलेबल नसतात. त्यामुळे काय होतं तिथे जूनमध्ये जरी शाळा चालू झाली ना ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ती बुक्स येतात अगं दिल्लीवरनं अशी सिच्युएशन असायची. अजूनही थोडीफार तशीच आहे कारण माझ्या मुलाला पण तिथेच ऍडमिशन मिळाली. तिथे असं सेट नाहीये की ही पुस्तकं आहेत आणि शिकवा असं नाहीये. पण लहानपणी पण कपडे मला आठवत आहेत 4थी पर्यंत त्यामुळे तुला वापरायला मिळाले पुस्तक. शाळेचे हे शाळेचं झालं आणि शाळेचे जे शाळेत प्रबोधिनीत असताना तर वेगवेगळे होते पण लहानपणी युनिफॉर्म होता आणि अदरवाईजचे जे आपले कपडे असायचे हिचे वापरलेले कपडे मला आठवत नाहीये. वापरलेले आहेत होय व्यवस्थित. ठीक आहे. 1-2 फ्रॉक तर असे आहेत की जे मला प्रॉपर आठवत आहेत की हिचे झाली वापरून आणि मग मला फक्त एक आठवतंय की मामाच्या लग्नामध्ये मला ते 7वीत झालेलं होतं मी ज्यावेळेस होते 7वीत पुढे- त्यावेळी प्रबोधिनीत होतो आपण. तर तेव्हा माझ्यासाठी वेगळे स्पेशली कपडे आले. ब्लेझर मला हवा होता बिकॉज आय यूज टू बी टॉम. हा तुला म्हणणार म्हणाली की ती ती मला, पहिल्यांदा tomboy. टॉमबॉयश होती. ब्लेझर घातलास हो. मामाच्या लग्नात. मामाच्या मामाच्या लग्नात आणि हिने शरारा घातला होता. त्यावेळेस हम आपके हेकॉन वगैरे होतं ना त्याचा फुल इन्फ्लुएन्स होता. Vivaha Collection by P&G Jewelers. आता मला सांगा म्हणजे आता तुम्ही तर मच्यावर आहात दोघी. जर तुम्हाला आत्ता एकमेकींबद्दलची एखादी सवय मी बदला असं म्हणाले तर तुम्ही काय बदलाल हिच्यातलं आणि दीदी मोनिका मधलं काय चेंज करशील? ओ माय गॉड सांग आता तू पहिली मोठी आहेस. बापरे. शाणी म्हणजे तू बघते ती बघ काय ना. बोलते कठीण बोलते का ठीक आहे, सोपं? मी सांगते मला इट्स व्हेरी इझी. मला ना टाइम वर यायला लागतं. ही कधीच वेळेत येत नाही आणि वेळेत जात नाही. तर माझं स्वतः अरे चल आता आजचीच गोष्ट सांगतो. 2 वाजता निघायचं होतं 2:15 वाजले निघता अगं चल ग तिने आवरायला घेतलं 2:05 वाजता. माझं काय होतं काम करायचं करत 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 मग 5 मिनिटं करत वेळ होतो. म्हणून त्यामुळे वेळेचं मला एक आहे बदलायला की आवडतं. वेळ कारण की खूप ती ऑक्युपाईड असते लॅपटॉप आणि मग असते नको करू तर ते थोडंसं प्लॅन करून वेळेत झालं तर बरं होईल. ओके. हिच्या बाबतीत सांगायचं झालं तर आता मला खरंच सांगते काही नाही चेंज करायचंय Wow. तिच्या बाबतीत. का तुला सांगते आधी ती खूप स्ट्रिक्ट होती त्या क्लिनलीनेस आणि त्याचा मला खूप त्रास व्हायचा. म्हणजे मी कितीतरी वेळा मुंबईला येऊन अशी मी चालले मला नाही सहन होते माझा मुलगा घाण करणार आहे तू थोडं लक्षात घे आणि लहान मुलं करतात घाण प्लीज. तर ते त्या बाबतीमध्ये होती ती. आता वृंदा आल्यामुळे खूप गोष्टी चेंज झाल्या त्यामुळे आय एम गुड राईट नाउ. ओके आता जाऊ दे. आता ती प्लेट मध्ये ते खात बसणार आणि बरबटणार आहे तर मी आता काय करू. आता तिला तो एक्सपिरियन्स टेक्स्चरचा एक्सपिरियन्स द्यायला लागणार. मी सारखी जाऊन पुसू नाही शकत कारण की मी केलेलं आहे. पण मला तुला हिला एक सांगायचं की ती खूप झोपायची. म्हणजे मोनिका स्वतःची खूप छान काळजी घ्यायची. झोपणं म्हणजे ती 12 तास झोपून जेवण करून परत 12 तास झोपू शकते इतकं तिचं होतं जे तिने बंद केलं. आणि मला त्याची खूप काळजी वाटते कारण जे काय माझ्याबरोबर घडलेलं आहे आत्ता ते मी खूप वर्कहॉलिक खूप स्ट्रेस घेणारी होते. सो मला असं वाटतं की ते इंटरव्ह्यू मध्ये पण तुला म्हणाल ना जेवणाचा वेळ पण मला असं आता ती खूप त्या स्ट्रेसमध्ये मला ते नकोय तिचं होणं. आणि मी तिला सतत सांगते की झोप जेवढे झोपता येईल तेवढं झोप नीट खा बाहेरचं खाऊ नकोस जेवढं घरात मेड लाव तुला इथे काय करता येईल तर एवढं हे मी आता सांगेल तिला. आणि तिला सगळं स्वतः करायचं असतं ते तिला कळत नाही. खूप वेळा सांगितलं मी तिला कसं का होईना तू शिकव. आता तिथे घरी पण आम्ही 2 मेड आहेत माझ्याकडे सकाळी आणि संध्याकाळी पण ट्रेन केल्या. तू ट्रेन कर सगळं करू शकतो. तू स्वतः का सगळं करते पण नाही ते नाही ऐकत. तेवढं एक मात्र मला नक्की चेंज करायचं. सुरू करणार आहेस तू तिचं ऐकायला? बघू. एक स्टेप घेतलीये तिने आता. एक सकाळी मी भांड्यासाठी लावलीये कारण की
काय होतंय माझं, सकाळी 8 वाजता निघायचं असतं शूटिंगला जायला, तर मग वृंदाचा डबा, माझा डबा, नाश्ता, तिचे 4 डबे असतात, माझे 3 डबे असतात, म्हणजे माझे आणि चिन्मयचे. तर क्वांटिटी आणि वेगवेगळं तिला व्हरायटी द्यायची, तर त्या सगळ्याची भांडी खूप पडतात अगं. बरोबर. आणि मग ती घासता घासता असं होतं की 8:15 झाले, ओ गॉड उशीर झाला. आणि आमच्याकडे थोडस वेळेचं पण शूटिंग वेळेत सुरू झालं पाहिजे असं मध्ये खूप प्रॉब्लेम झाले होते. तर मला असं झालं की माझ्यामुळे नको उशीर व्हायला. करेक्ट. सो म्हणून मग मी म्हटलं की आता लावते. तर भांड्याला आणि फरशीला आता तू मेड चालू चालू केली. केलेली. क्या बात. एक काहीतरी step. ऐकलंय. एक step. मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, ते कोण करतं ते फक्त मला तुम्ही तर सांगायचं. ओ okay? माय गॉड. दोघींमध्ये जास्त नखरे कोण करतं? जास्त शॉपिंग कोण करतं? अरे हो हो. घरातली ड्रामा क्वीन कोण? आईची लाडकी? मी हा? हो खूप लाडकी. मी लाडकी माझं आणि हा ठीक. मी खूप लाडकी. बाबांची लाडकी? हीच नाही प्लीज. म्हणजे आता मी त्यांच्याबरोबर आहे म्हणून असेल, पण त्यांचं पूर्ण प्रेम हिच्यावर. अजिबात तुला नाही. हे बघ, शाळेत असताना ते तिला घेऊन बाहेर खायला घेऊन जायचे. मी कधीही, मला तर हे आश्चर्य आहे की तू कधी खाल्लंय सगळं. तर म्हणे मला पप्पा घेऊन जायचे. हे माझ्याबरोबर पप्पांनी कधीच केलं नाही. ओके. सो तिच्याबरोबर ते खूपच पण छान. आता कोणतंही डिसिजन समजा मी विचारलं ना, पप्पा हे करायचं, तर पप्पा आधी दीदीकडे बघणार. कारण मी राहते ग त्यांच्याबरोबर आता, त्यामुळे पण ते त्यामुळे साहजिक ती आहे. आता ही फेवरेट आहे. ओके. बरं, भांडणाची सुरुवात नेहमी कोण करतं? स्टॉप इट. नो. स्टॉप इट. मी आताही ती शांतपणे बोलतेय, तीच आई शपथ कळलं का तुला तू आता? टीम दीदीच आहेस पहिल्या इंटरव्ह्यू सुरू होण्यापासून. पण ती म्हणाली की मी किती शांतपणे बोलते. अरे ह्याच्यावर कोण विश्वास ठेवेल का मोनिका? नाही पण मी आहे, शांत आहे मी. ओके. हा, आता ते पण तिला सांगावं लागतं की मी शांत आहे. हा, ओके. पण सुरुवात तिच्यामुळेच होते. असे काही गोष्टी असतात की जे तिला पटत नाहीत, हा. मग तिथून आमचे वाद चालू होतात. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पहिलं सॉरी कोण म्हणतं? मी नाही म्हणत, तू मीच येते तुझ्याकडे, आठव. ओके. कोणाचा राग जास्त वेळ टिकतो? आता ते एक्सप्लेनेशन मी शांत आहे आणि मला कारण मी करेक्ट असते. नाही. हे साधं एक्सप्लेनेशन नाही कोण जास्त आळशी आहे? नाही, आम्ही कोणी आळशी नाही, दोघींपैकी दोघी नाही. नाही. कोण जास्त खर्चिक आहे? पण Okay. आय अर्न इट. मी माझा खर्च मी स्वतः करते. पण व्हॉटेवर पण तू नाही खर्च केलं खूप पाहिजे. करतेस हो, हो. ना. खर्च म्हणजे आम्ही, यार. मी आणि ती पुण्याला आली की घरातच नसते, हा. बाहेरच खाणं असतं. आणि पप्पा वैतागतात की अगं हिला कधीतरी एकतरी सांग. जेवण. अगं पण नवीन आता पुण्यात मी 2 दिवसासाठी जाते. 4 वेगळे जॉईंट्स असतात, आपल्याला प्रत्येक जाऊन बघायला लागतं ना, त्याच्यामध्ये मी कधी थांबणार? म्हणजे हिच्या किती अर्थव्यवस्था डिपेंड आहे याच्यावर जाऊन खावं लागतं ना. कसं आहे, किती अगं, आली की ती अरे, घरातच यांचं दुकान नसते. आहे. नाही अगं, ते खाल्लंय का असं कोणी विचारल्यानंतर आपल्याला तेवढा तर अवेल. अरे बिंग ऍक्ट्रेस यू हॅव टू डू लॉट ऑफ थिंग्स यार. आणि त्यात इन्फ्लुएन्सर असणं Not easy. इट्स व्हेरी बिग टास्क. ओके. कोणाचा ड्रेसिंग सेन्स हा लहानपणापासून खूप चांगला आहे? ये टाळ्या. हो, Okay. लहानपणापासून कॉम्प्लिमेंट देते. सिक्रेट कीपर कोण आहे बेटर? कोण चांगलं सिक्रेट ठेवू शकतो? हा. हो, ही मोनिका? करू शकते, हा. हो. ओके. हो हो हो, मी हो, सांगते हो. एकमेकींबद्दलची एक वाईट सवय जी अजिबात आवडत नाही. वाईट सवय जी अजिबात नाही आवडत. अरे बापरे. नाही ग, मला असं वाटतं की ती पर्सनॅलिटी आहे आणि ती वाईट म्हणून नाही, तर ती तशी प्रत्येक जण तसं तसं कॅरी करतोय आम्ही. म्हणजे त्याला वाईट नाही म्हणतात, ते तिच्यासाठी योग्य पण असू शकतं. म्हणजे मला नाही, आम्ही त्याच्या बाबतीत नाही जज करत किंवा हे वाईट करतीयेस असं नाही आम्ही कधी कारण एकमेकींना आता बोलतो. कारण की डिस्कवरच करतोय आम्ही, म्हणजे बिंग इन 30s ऑल्सो. Late 30s. लेट 30s, पण आम्ही ना आमचं ना टीनेज इयर्स ना आमचे मिसिंग आहेत. ओके. सो त्यामुळे ना आम्हाला फिगर आउटच करता येत नाही की व्हॉट पर्सन आय एम. आणि वाईट आणि खूप हे- प्रॉब्लेम आहे आमच्या दोघींचाही. पटकन बोलताना आपण बोलून गेलोय, हे जो अवेअरनेस असतो ना, हा मुलींकडे खूप असतो, हो. जो आमच्याकडे नाही. मिसिंग आहे. कारण की आम्हाला गाईड करायलाच कोणी नव्हतं, जो आता मला कळायला लागला. हम्म. जो मी तिला हेल्प करते, ती मला करते, तर तो असल्यामुळे आय डोंट थिंक की वाईट गोष्टी आम्ही पहिल्या बघण्यापेक्षा आम्ही चांगल्या हा गोष्टी. म्हणजे किंवा वाईट असेल तर आम्ही आधी थांबवतो. किंवा शेअर करतो की हे गोष्ट झाली तर ठीक आहे, चल पुढे.
असं होतं. पण ते Solution वाईट based. आहे असं, वाईट हा वर्डच येत नाही. इट्स अ एक्सपिरियन्स म्हणून आम्ही घेतो आणि त्याच्यातून काय शिकलो हे बघतो आणि पुढे जातो. पॉझिटिव्हिटी हो, प्रॉपर खूप, म्हणजे खूप. कारण- ह्या पॉइंटला येऊन आपण पॉझिटिव्हच राहिलं हो, पाहिजे, नाही खरंच. तर मग बोलायला किती लोक आणि नेक्स्ट जनरेशन डेव्हलप करायची ग, त्यांना आपण सतत वाईट नाही देऊ शकत ना. म्हणजे हे की तो बघ कसा वाईट आहे, हे वाक्यच नसतात. नसतं. त्यांनी कसं केलं ते बघ आणि त्याच्यातून काय झालं ते बघ, हे शिकतो. त्यातलं काय चांगलं नसतं. उचलता कारण येईल. माझा मुलगा हा पुढे नंतर या सगळ्यांना बघणार आहे आणि आम्हाला हे सगळं टिकवायचं आहे. वृंदा बघणार आहे तिच्या दादाकडे बघून, त्यामुळे वाईट हे वाईटच आहे, तो वाईटच करतोय, तो बघ किती वाईट वागला, हे वर्ड्सच नाहीयेत. त्याने असं असं केलं मग त्याच्यातून हे असं असं नाही, आणि हे घडलं असं येतं. आता मे बी लोकांना वाटताना खूप गुडी गुडी वाटत असेल बोलणं, पण हे आम्ही खरंच implement डेव्हलप करतोय. केलंय आणि हे गरज खूप आहे. डेव्हलप आणि- म्हणजे हे शिकलोय आम्ही. आणि आताही मला इंडस्ट्रीमध्ये पण बोलताना तर आहे ना, बऱ्याच जणी मैत्रिणी आहेत आणि बऱ्याच लोक कारण की मी शक्यतो ना कुणाबद्दल वाईट बोलतच नाही. ते मी हिलाही सांगितलं की आपण आपल्या नातेवाईकांबद्दल वाईट बोलायचंच नाही, आपण चांगलंच घ्यायचं त्यांच्याबद्दल, त्यांना काय करायचं तरी करू दे. हे जर तुझ्या आचरणात आलं ना की चांगल्या गोष्टी आणि आपल्या वेळ पण बदलायला- नव्हता आम्हाला कधी. अगं कॉलेज झाल्यानंतर मी जॉबला लागले. तिने ऍक्टिंग करिअर चूज केलं, ती मुंबईला आली. दॅट वॉज अ बिग डिसिजन की पुणे सोडून मुंबईला यायचं. ते पण माझी धाकधूक, कुठे राहणार. मग सुरुवातीला मामाकडे राहिली, मामाकडे नंतर चिन्मय आणि ती एकत्र राहिले 6 महिने. दॅट वॉज तो अनदर ट्रॉमा. म्हणजे Relationship. अगं हो, कारण मी कास्ट माझ्या कास्टमध्ये बघून लव्ह मॅरेज केलं. मॅडमने इंटरकास्ट केलं, ते अजून वेगळं. तो ब्राह्मण, आम्ही मराठा, तरी सुद्धा तो एक्सेप्टन्स होईल का वगैरे वगैरे. पण त्यांच्याकडचे ओके होते, इकडचे म्हणजे ठीक आहे आता काय तुम्ही मुलींनी ठरवलंच आहे. इतकं सगळ्या गोष्टीतून आम्ही येत 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 पुढे आलोय. म्हणजे गोष्टी करत 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 खूप घेत आलोय, खूप देत आलोय एकमेकींना. त्यामुळे आता असं झालं की वाईट तुम्ही तुमचं बघा, आम्ही आणि चांगलंच खरंच म्हणजे घेणार. आपला एक स्ट्रॉंग बॅकबोन असते ती आपली आई. हम्म. आणि जेव्हा तोच बॅकबोन नसतो तेव्हा सगळं आपल्यालाच उभं करायचंय हो. किंवा आपण जे करू त्याच्यासाठी जबाबदार आपणच आहोत. Correct. मेड बी राईट, हो, मेड बी हो, रॉंग, या. आपणच जबाबदार Correct, आहोत. तू ह्याचं शब्द. आय कांट इमॅजिन की ह्याचं किती बर्डन, प्रेशर आमच्याकडे आई म्हणजे बोलायला आपण आईच्या कुशीत जाऊन फक्त थांबलो तरी सुद्धा ना बरं वाटतं. हे होतं. आम्ही एकमेकींना मिठी पण मारायला घाबरतो कारण की मग ते इमोशनल हे नको Breakdown. व्हायला. पण आता थोडंसं आम्ही जरा हे थोडा करायला लागलं की असं की हा फिजिकल प्रॉब्लेमिटी आली की आपण असं थांबू शकतो. हा. इट्स ओके. म्हणजे ते पण आम्ही नंतर पूर्ण थांबवलं होतं आलं की असं की आईला जो हक्क करायचो तसं आम्ही एकमेकींना कधीच केलेलं नाही. हो. नाही, कधीच नाही. कधी आतापर्यंत म्हणजे आता म्हणजे आम्ही असं जसं मित्रांना आपण हक करतो तसं आमचं हक होतं. पण एकमेकींसाठी आम्ही हजर असतो कधी पण तो नको वाटतो आम्हाला एकमेकींना. भीती वाटते की हा. काही पण मला असं वाटतं की ती मिठी आज या रक्षाबंधनच्या निमित्तानं तुम्ही इथं आता आम्ही आता- गेले. आता- आता- हा. आणि अजून एक तुला छान गोष्ट सांगते की आई गेल्यानंतर वडील, मी आणि मोनिका आम्ही रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत गप्पा मारल्या. त्याच्यामुळे आमचा खूप एक स्ट्रॉंग बॉन्ड तयार झाला आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की हां, प्रत्येक डिसिजन हे आम्ही आमचे घेणार त्याच्यामध्ये. आणि वडील पण असं होते की तुम्ही तुमचं लाईफ घडवायचं आहे, मी फक्त मागे आहे. आणखी चुकीचं पाऊल तुमचं पडू शकतं. Of वय course, तसं yeah. असतं ना, तर खरंच. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर युअर डिसिजन. मी कामाकडे बघू का मी तुमच्याकडे बघू, मग तुम्हाला जे करायचं ते तुम्ही ठरवा. एवढी जेव्हा लहानपणीच रिस्पॉन्सिबिलिटी हो. येते तेव्हा तुम्ही आय थिंक चांगलीच पावलं किंवा चूज करता किंवा तुम्ही आधीच बॅकफुटवर जाता की मला नको, तर ते मार्ग काढत 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 इथपर्यंत आता आलो. किती मस्त आहे यार. मला इतकं चांगलं वाटतंय ना तुमच्या दोघींशी गप्पा मारून. हा बेस्ट डिसिजन होता माझा तुमच्या दोघींना एका फ्रेम मध्ये आणण्याचा. कारण इतकं म्हणजे ना एवढं पॉझिटिव्ह राहणं हे खरंच शक्य होत नाही अनेकदा. किंवा ते कोणतरी आपल्याला सांगतो ना तेव्हा आपण रिलेट करतो बॅक ऑफ द माइंड गोष्टी. आणि मी बऱ्याच रिलेट केल्या तुमच्या दोघींच्या बोलण्यात. पण थँक्यू सो मच दीदी आणि मोनिका, तुम्ही वेळ दिला. Thank माझ्याशी you, इतक्या तू छान आम्हाला गप्पा invite मारल्या. पण तुम्ही अशी छान काळजी घेत राहता एकमेकींची. हो, नक्की आणि नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा गिफ्ट Thank तुम्हाला you. मिळालेच आहेत Yes. already एकमेकींकडनं. थँक्यू much. थँक्यू Thank सो you. मच.